नमस्कार. नमस्कार. सर्वांचं आजच्या या वेगळ्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे विरंगुळातर्फे. आणि आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्री प्रदीपजींना विनंती आहे की त्याने पवित्र शंखनाद करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आपण विजय डेंगेंना विनंती करूया. विजयराव करा. ठीक आहे. आहेत का? धन्यवाद विजयजी. नेहमीप्रमाणे आपल्या पवित्र शंखनादानं बऱ्याच घरांमध्ये हे पवित्र वातावरण निर्माण झालं आणि आपल्या कार्यक्रमाला एक उत्तम पार्श्वभूमी लाभलेली आहे. आणि श्री खानोलकर सरांना विनंती आहे की त्यांनी प्रज्ञाताईंचा डिजिटल जे काही ओळख आहे ती करून द्यावी. खानोलकर सर. एका शिक्षकाची ओळख करून देणं हे एक मोठं भाग्य असतं आणि ते मला काही प्रमाणात लाभलेलं आहे. आजचा विषय आहे त्यागमूर्ती रमाबाई अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी यांची चरित्र कथा. सादरीकरण आहे प्रज्ञाताई जोशी. प्रज्ञा हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, म्हणजे चित्र नाही आहे. जुना उपलब्ध होतं बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई यांचं. सदर का आपला प्रज्ञाताई जोशींचा हा जो विषय आहे त्यागमूर्ती सौ रमाबाई आंबेडकर म्हणून, हा त्यांचा 12वा विषय आहे. कोण बोलतंय? एक मिनिट मला वेळ द्या. कोणाच्या तरी घरातून आवाज आला. कुणाच्या घरातून आवाज येत असेल तर तो जरा बंद करा. तर रमाबाई आंबेडकरांवर त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. त्यांच्या शिक्षणावर येऊया आपण. MA, BEd आणि स्कूल मॅनेजमेंट डिप्लोमा हा एक रेअर म्हणजे सर्वसाधारण शिक्षक करत नाही असा हा डिप्लोमा मला जाणवला आतापर्यंतच्या आपल्या बऱ्याच शिक्षकांच्या ओळखींमध्ये. कारण मॅनेजमेंट, स्कूल मॅनेजमेंट हा म्हटलं तर आजकालचा विषय आहे. जसं हॉटेल मॅनेजमेंट आहे, हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे. आणि एखाद्या मुख्याध्यापक पदावर असलेल्या व्यक्तीकडे हा डिप्लोमा असणं म्हणजे शाळेचं सोनं होऊ शकतं. स्वामी विवेकानंद हायस्कूल मधून त्या मुख्याध्यापका म्हणून निवृत्त झाल्या आणि 20 वर्षे पर्यवेक्षक होत्या. SSC बोर्डात एक्झामिनर व मॉडरेटर म्हणून 16 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. 5 हायस्कूलच्या SSCच्या स्कॉलर बॅचला 15 वर्षे मार्गदर्शन केलं. माजी विद्यार्थी संघ आणि पालक शिक्षक संघ यांच्या मदतीने शाळेत अनेक उपक्रम राबविले. परिसंवाद, वादविवाद, व्याख्याने असे प्रकल्प मध्ये त्यांचा प्रमुख सहवास होता आणि अनेक ठिकाणी ते परीक्षक म्हणून पण होते. शालेय इमारतीचा प्रत्येक कोपरा हा मुलांसाठी प्रेरणा देणारा व्हावा
आणि वाचनाची गोडी मुलांना लागावी म्हणून त्यांनी आपल्या शाळेमध्ये एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम राबवला. त्याची क्षणचित्र पुढे आहेत. तेव्हा ती महाराष्ट्रातील एकमेव शाळा ठरली होती आणि शाळेला डोंबिवली गौरव हा पुरस्कार प्राप्त झाला होता. स्वामी विवेकानंद आणि डोंबिवलीतल्या शाळा असं एक वेगळंच रसायन आहे आणि एक मोठी यंत्रणा ह्या सगळ्या शाळा चालवतात. त्यामुळे या आपल्याला वरवर कधी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांमध्ये खूप परिणामदायक असतात. कारण यातला पहिला कॉर्नर पर्यावरणासाठी होता, दुसरा वाचाल तर वाचाल या विषयासाठी होता, तिसरा कॉर्नर सुयश गाठण्यासाठी मना घडवी संस्कार या विषयासाठी होता, चौथा कॉर्नर ग्रंथ जीवनाचा आधार. या उपक्रमामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे शाळेला डोंबिवली गौरव पुरस्कार मिळाला. असा प्रकारचा हा कॉर्नर म्हणजे याला आपण शाळेतला कोपरा म्हणू शकतो. अशी 4 कोपरे त्यांनी सजवले होते. पैकी 2 कोपऱ्यांची आपण ही चित्र बघितली. शाळांमधून विविध उपक्रम चालवण्यासाठी साधारण 20 शाळा व 10,000 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वस्तू भांडारचे 10 वर्ष कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता यातला एक मोठा उपक्रम आपण बघायचा तर शाळेमध्ये जे वह्या वाटप होतं त्याच्या मुखपृष्ठावर मलपृष्ठावर वेगवेगळ्या बोधपूर्वक कविता किंवा चित्र. आता ही काही चित्र इकडे आपल्याकडे आहेत. पहिल्या ह्याच्यात सुंदर हस्ताक्षर आहे. जसा तुम्ही विचार कराल, धीर सोडू नका, मनाचे भरण पोषण करा, वाचनाचे महत्व, धोके. त्याच्यानंतर इथे वृक्ष ही राष्ट्रीय संपत्ती आहे. अ आ इ म्हणजे वेगवेगळ्या इयत्तेसाठी वेगवेगळी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ही कव्हर शाळेतल्या मुलांना जे काही वह्या दिल्या होत्या 10,000 मुलांसाठी केलेला प्रकल्प आहे. लेखन, शैक्षणिक शोध निबंध व वर्तमानपत्रे, मासिक, स्मरणकेतून लेखन, कृती संशोधन, शोध निबंध व प्रशंसापत्र लेखन. सामाजिक योगदान, टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संघात सातत्याने 10 वर्षे कार्यकारिणीत सक्रिय सहभाग. पॉल विजन संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कार्य चालू आहे. माझी विद्यार्थिनी PR हायस्कूल आपल्या शाळेचं एवढं महत्व त्यांना आहे जे आपल्या सगळ्यांना असतं पण व्यक्त कमी लोकांकडून केलं जातं. माझी विद्यार्थिनी आहेत ते PR हायस्कूल तालुका धरणगाव म्हणजे बालकवींचं गाव, जिल्हा जळगाव या नात्याने शाळेच्या शतक महोत्सवी वर्षात विद्यार्थी व शिक्षकांसाठी तब्बल 38 स्पर्धा व उपक्रम त्यांनी राबवून घेतले आणि ही त्यांची शाळा आहे. मला आवडला तो फोटो कारण माझी शाळा म्हटल्यानंतर जो अभिमान असतो तर या शाळेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना तो अभिमान प्राप्त झालेला आहे. पुरस्कार यशवंतराव विद्यापीठातील स्कूल मॅनेजमेंट डिप्लोमा नंतर राबवलेल्या उपक्रमानंतर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ कल्याण ठाणे फेस्कॉम अधिवेशन आयोजित राज्य पातळीवर कोकण साहित्य परिषद, ठाणे फेस्कॉम आणि वासन आय केअर राज्य पातळीवर अशा अनेक निबंध स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक आहेत. त्याची काही क्षणचित्र आपण नंतर बघू कारण प्रत्येक चित्राचं आपण वेगळा उल्लेख नाही केलाय पण ही एक साठवण असते आपल्याकडे मोठ्या ज्ञानी व्यक्तींकडून आपला झालेला गौरव. हा फोटो आहे स्वामी विवेकानंद हायस्कूल शुभेच्छा समारंभ. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सन्मान. टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्था त्याचे हे सगळे कार्यकारिणी असावेत. पालखी सोहळ्यात म्हणजे टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे पालखी सोहळ्यात सामील सभासदांचे हा फोटो आहे. टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्था त्या
भाषण करत असतानाचा आहे. जाणीव वृद्ध सेवाश्रम पाचघर इथे जेव्हा भेट दिली होती टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यकारिणीने, तेव्हाचा हा फोटो आहे. जागतिक अंध दिवस विद्यार्थ्यांसोबत हा फोटो आहे. दिलासा विरंगुळा केंद्रात कार्यक्रम सादर करताना ह्या 5 भगिनी आहेत आणि अशाच आज जसं आपण एका महान विषयाला हात घातलेला आहे, अशाच 5 भगिनींसाठी हा कार्यक्रम केला होता. परिवर्तन महिला संस्था ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख म्हणून परिवर्तन महिला संस्था ओळख ठेवते किंवा त्याचं आपण एक काहीतरी सन्मान पत्र देतो, ते स्वीकारताना आहे तो फोटो. आणि हा फार महत्वाचा फोटो मला वाटलं माननीय गिरीश ओक यांच्या हस्ते सत्कार प्राप्त करताना. आजचा विषय आहे त्यागमूर्ती रमाबाई अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मपत्नी आणि त्यांची चरित्र कथा सादर करणारे प्रज्ञा जोशी. रमाबाईंचा एक फोटो प्राप्त आहे. परत मी म्हणतो हा फोटो आहे, चित्र नव्हे, म्हणून तो जुना आहे आपल्या समोर. आणि याबरोबरच मी माझी ही ओळख हा भाग इथे थांबवतो आणि पुढची सूत्र डॉक्टर शुभदा खटावकर यांच्याकडे देतो. डॉक्टर शुभदा. हो, नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा नमस्कार. सर्वांचा हार्दिक स्वागत. 14 विद्या 64 कलांचा अधिष्ठाता गणराया देवी सरस्वती, माझं दैवत असले श्री गोंदावलेकर महाराज आणि आपण सर्व ज्ञानवंत कृपावंत रसिक श्रोते सर्वांना विनम्र अभिवादन. प्रज्ञाताई जोशी आजच्या आदरणीय वक्त्या, त्यांचा डिजिटल परिचय आता सरांनी करूनच दिला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण भाग्यवान आहोत की अशा एका त्यागमूर्तीचं चरित्र आयुष्य आपल्याला आज ओळखायला मिळणार आहे. त्याचं समालोचन समापन करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी श्री महाराजांच्या कृपेने माझ्यावर आलेली आहे. वक्त्याबद्दल जसं आपण बोलतो तसं श्रोत्यांबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे, कारण श्रोते म्हणजे वक्त्याचा प्राण असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ते, तुम्ही सुखामृताचे डोहो. कवी कुलगुरु कालिदासांनी तर वक्त्याबद्दल तर म्हटलंच, पण श्रोते म्हणजे त्यांना काय वाटतं आणि ते मला खूप आवडलं. ते म्हणतात श्रोता हा वक्त्याचा वसंत ऋतू आहे. आणि म्हणून आपण वसंत ऋतू आहोत सगळेजण. आणि या वसंताचं जे वैभव आहे, रमाबाईंचं जे आयुष्य आहे, ते आपल्याला यांच्या व्याख्यानातून ऐकायचं आहे. पूर्वीच्या काळी अशी व्याख्यानं आणि कीर्तनं मुद्दाम योजली जायचे आणि त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये जसं कीर्तनकार आणि श्रोते यांची एकाग्रता त्या कीर्तनामध्ये भगवंताला ओढून आणत असे, तसं उत्तम व्याख्यानामध्ये उत्तम वक्त्याचे शब्द आणि श्रोत्यांची आंतरिक जी ओढ आहे ते एकत्र आले तर असं म्हणतात की देवी सरस्वतीच त्या ठिकाणी श्रवणाला येते. ते भाग्य आपण अनुभवणार आहोत. आणि अशा तऱ्हेनं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. त्यांचे बरेच कार्यक्रम झालेले आहेत आणि आज त्यांचं 6वं 7वं साधारण पुष्प काय माहित नाही मला नक्की, पण आपण भाग्यवान आहोत एवढं मात्र खरं. प्रज्ञाताई खरं तर माझी चांगली मैत्रीण. गेली जवळजवळ 48 वर्ष आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो. पण तरी सुद्धा परिचय करून द्यायचा म्हणजे खूप खोलात जाऊन नीट माहिती काढावी लागते आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं. लग्नानंतर त्याने MA केलेलं आहे. हे असं करण्याची वेळ येते कारण त्या काळी मुलींना परगावी ठेवत नसत. हे मी माझ्या अनुभवावरून अनुभवलेलं आहे. आणि मग BA कसं तरी पदरात पडलं. MA करायची इच्छा होती पण घरच्या सगळ्याने काकांनी वगैरे त्याला विरोध केला आणि लग्न झालं. एकत्र कुटुंब, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास
त्या काळी शिकणाऱ्या स्त्रीला घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनच शिक्षणाची आवड कटाक्षाने जपावी लागे. आज जशा नोट्स आहेत, गाईड्स आहेत किंवा कुणाच्याही नोट्स आपण आणून लगेच झेरॉक्स करून आपलं काम साधतो, तसा प्रकार नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ती वृत्तीही नव्हती की कुणाचं रेडीमेड आणावं, ते उतरवून काढावं, त्याचीच उत्तरं लिहावीत आणि आपल्याला यश मिळवावं. हा मुळी त्या पिढीचा दृष्टिकोनच नव्हता. त्यामुळं कितीही कष्ट पडले तरी ती सोसण्याची आंतरिक ओढ होते आणि अशा तऱ्हेनं स्वकष्टाने त्याने आपलं अस्तित्व उभं केलं. दीड तास नाही तर 2-2 तास त्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्त आपण नीट ऐकूया. कारण आहे या वेळात सुद्धा शिक्षक नीट काम करत नाहीत. हा माझ्याही काळाचा अनुभव आहे आणि आज तर परिस्थिती आपण पाहतो आहोत. त्यामुळं एखादा शिक्षक आपला वेळ संपल्यानंतर सुद्धा 2-2 तास शाळेकरता देतो. हे सॅक्रिफाईस जे आहे, समर्पण आहे, हे शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि विवी चिपळूणकर तर म्हणायचे की जो शाळा संपल्यानंतर शिक्षक शाळेत राहतो आणि ज्याच्या भोवती मुलं गोळा होतात तो खरा शिक्षक. आणि ते खरं शिक्षण हे मला प्रज्ञाताईंच्या ठिकाणी पाहायला इतकी वर्ष मी त्यांना अगदी जवळून बघितलंय. सरांनी आता जे सगळे कोपरे वाचनात ते सांगितले ते मी स्वतः त्यांच्या शाळेत जाऊन बघितलेले आहे. शिक्षणाची आत्यंतिक आवड, त्यासाठी कष्ट घेतले आणि झोकून देणारा स्वभाव असल्यामुळे शाळेत रोज 2-2 तास जास्त काम केलं. या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की सर्वांची प्रेमानं वागणं, स्नेहबंध जुळवणं, ही या गोष्टींची मनस्वी आवड होते. आणि जसं द्यावं तसं घ्यावं किंवा पेरतो तेच उगवतो, या हाच सिद्धांत इथे स्पष्ट होतो. त्यांना प्रवासाची मनस्वी आवड आहे आणि दिल्ली ते कन्याकुमारी सुमारे 50 सहलींचा त्याने आस्वाद घेतला. आणि केल्याने देशाटन, करा ज्ञानार्जन, लुटा आनंद दन, हे सुखही त्याने भरभरून मिळवलेलं आहे. त्यांच्या विद्यार्थी दशेबद्दल मला मुद्दाम थोडस सांगावंसं वाटतं की त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे कुमारी कुमुदिनी कृष्णाजी कुलकर्णी, कंसामध्ये ते लिहिले पारगावकर. सर्वात महत्वाचे म्हणजे ती फुलराणी, औदुंबर, श्रावण मासी, विहंगास, अशा सुंदर सुंदर कविता आपण अभ्यासल्या, अंतरी प्रेमाने साठवल्या. त्या बालकवींचे गाव धरणगाव किती भाग्यवान आहे बघा. असं संपन्न माहेर त्यांना लाभलं म्हणजे त्यांच्या माहेरी साहित्याचा असा झुळझुळचा झरा वाहता होता आणि तिथल्या लोकांनी तो अनुभवला, ते भाग्यवान ठरले. आजही त्या म्हणतात की तो बालकवींचा, कवितेत बालकवीने असं म्हणलेलं आहे, पाय सोडून जळात बसला असला औदुंबर. तर तो औदुंबर आजही तेथे आहे, पण त्याची कोणी काळजी घेत नाही. ही खंत मात्र त्यांना लाभली. पण आपल्या गावाला मोठी साहित्यिक पार्श्वभूमी आहे आणि दिग्गज असे कवी आपल्या गावात होऊन गेले. या समृद्ध परंपरेने त्या मनस्वी मोहून गेलेले आहेत. त्यांच्या वडिलांबद्दल मी काय सांगू आपल्याला. म्हणजे आज आपण बाबासाहेब आंबेडकर किंवा आणखीन गरीबातल्या गरीब लोकांचं आयुष्य वाचताना, अभ्यासताना, त्यांचं चरित्र पाहताना आपल्या लक्षात येतं की घरामध्ये दिव्याची सुद्धा सोय नव्हती. तर इथे मला अत्यंत नम्रतेने नमूद करायचं आहे की त्यांचे वडील सुद्धा रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून डॉक्टर झाले. वयाच्या 5 महिन्याचं ते बाळ असताना त्यांचे वडील गेले. त्यामुळे प्रेमाचं छत्र हरवलं आणि मग आपण म्हणतो ना, मुकी बिचारी कुणी हाका, ज्याला जसं वाटेल तसं ते वाढवावं, रागवावं, 2 धपाटे घालावेत, दिलं खायला द्यावं, नाही तर तसंच बघावं, अशी अवस्था असताना सुद्धा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, ही जी ओढ असते त्या ओढीनं
त्यांच्या वडिलांनी अगदी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केलेला आहे आणि संस्कारांची इतकी प्रचंड पार्श्वभूमी आज त्यांच्याकडे आहे की परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीमध्ये ठणकावून उभं राहायचं आणि मग कष्टाळू प्रेमळ अशा दाम्पत्याच्या पोटी जन्म हे त्या म्हणतात माझं भाग्य आहे. आणि म्हणून इथं आपण काय शिकायचं आहे तर हे शिकायचं की आपल्याला जन्म कोणता मिळाला याला महत्व नाही. आपण कुणा घरी जन्माला आलो, कुणाच्या पोटी जन्माला आलो, आपल्यावर कोणते संस्कार झाले. आणि म्हणून त्या सांगताहेत की वडील काम करताना आम्हाला समोर बसून आमचा अभ्यास घ्यायचे. एका बाजूला काम करतायत, एका बाजूला अभ्यास घेतायत आणि कधीही रागावले नाहीत, चिडले नाहीत. आहे नाहीची कधीही तक्रार नव्हती त्यांचे. आणि सगळ्यात महत्वाचं ते रोज आम्हाला सांगायचे की बाळांनो खूप मोठे व्हा, खूप शिका, आपलं अस्तित्व आपल्या अस्तित्वानं निर्माण करा. हा त्यांच्या संस्कारांचा भाग खूप मोठा आहे आणि मला त्याच्याने अगदी भावून गेले. आता इथे महत्वाचा योगायोग असा आहे की ज्या सरकारी हॉस्पिटल म्हणा किंवा दवाखाना म्हणूया, त्या धरणगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचे वडील डॉक्टर होते. त्याच दवाखान्यामध्ये बालकवींच्या पत्नी सिस्टरचं नर्सचं काम करीत होत्या. हा योगायोग होता. पण त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं तुम्ही त्यांना पाहिलं का तर त्या म्हणाले मी खूप लहान होते त्यामुळं मला त्या स्मृती काहीच आठवत नाहीत. वडिलांनी मात्र त्यांचा रोज परिचय होत होता. अशी ही त्यांच्या बालपणीची पार्श्वभूमी. शाळेबद्दल सरांनी आता सांगितलं की शाळा मुलांना जेव्हा आवडते ती आवडली माझ्या मनापासून ही शाळा, जिने माझ्या बाल मनाला लाविला गोड लळा. अशी ती त्यांची नगरपालिकेची शाळा नंबर 1. त्यानंतर त्या सगळ्या आठवणी त्यांच्या आजही ताज्या आहेत. परांगल विद्यालयात त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि 1914 साली त्या शाळेचा शतक महोत्सव होता. तेव्हा आता सरांनी आपल्याला सांगितलं की पूर्ण वर्ष काम करणं आपल्या शाळेकरता, आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपलं घर, आपले व्याप सगळं सांभाळून शाळेकरता आपल्याला 1 वर्ष देणं कठीण आहे. पण तेही काम त्यांनी केलेलं आहे आणि एक चांगली परंपरा किंवा एक चांगला संस्कार त्यांनी त्या वातावरणात निर्माण केला. त्यांना 2 सुकन्या आहेत. एक PhD झालेली आहे आणि दुसरे एक डॉक्टर आहे. म्हणजे दोन्ही डॉक्टर आहेत. त्यांचे विशेष प्रकल्प सरांनी आता सांगितलं की वाचन कॉर्नर. एक तर मुलं वाचत नाहीत आणि वाचलं तर लक्षात ठेवत नाहीत. म्हणून त्यांनी जी काही योजना आखली होती की वहीच्या पाठीपोटीच आपण सुंदर विचारांचं लिहिणं त्यांना बहाल करूया. हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेनं केलेलं नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली त्यांची शाळा गौरवपात्र ठरली, पुरस्कार तिला मिळालेला आहे उपक्रमशील शाळा म्हणून. आणि अशा तऱ्हेनं कृती संशोधनाला पण त्यांच्या प्रशस्तीपत्र मिळाले. शाळांना भेटी देणं, उत्तम घ्यावं, उत्तम द्यावं, वेगवेगळ्या परिसंवादामध्ये या सामील झालेल्या आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की ज्येष्ठ नागरिक संघ टिळकनगरने परिसंवाद घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांचे पती गोपाळराव आणि प्रज्ञा हे दोघंही पहिल्या फेरीत निवडले. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. इतर कार्याचा विचार करताना टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संघात 10 वर्षे कोषाध्यक्ष. आपण विचार करूया की 1 वर्ष काम केलं की आपण कंटाळतो आणि पैशांच्या हिशेबाचं काम तर खूपच कठीण. पण संस्थेला पुढे न्यायचं आहे, आपल्या कामाचं काहीतरी योगदान तिथे द्यायचं आहे. आणि एवढंच नाही तर संस्थेने उपक्रम जे आयोजित केले त्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 5 सप्टेंबर शिक्षकांना सन्मानपत्र दिले, ती आवडीनं त्याने लिहिले आणि ती सन्मानपत्र त्याने आपल्याला मंगळवारच्या कार्यक्रमामध्ये अगदी हिरिरीनं वाचून दाखवले आणि आपणही त्या शब्द सामर्थ्याने अगदी बहरून गेलो.
अत्यंत मोलाचं कार्य विद्यार्थ्यांबद्दल केलेलं आहे की ज्ञानार्थी आहे पण अंध विद्यार्थी आहेत. मग अशा अंध विद्यार्थ्यांची मदत करणं हे शिक्षकाचं आद्य कर्तव्य ठरतं. आणि संस्थेने शासनाने जे जे उपक्रम राबवणे हा शब्द मला आवडत नाही म्हणून मी आयोजित करणे म्हणते. आयोजित केले त्यात आपण ऐच्छिक सहभागी होतो. आणि म्हणून या ज्या कार्यक्रमामध्ये किंवा उपक्रमामध्ये इतिहासाचं 12वीचं संपूर्ण पुस्तक वाचून रेकॉर्ड करणं किती कंटाळवाणं काम आहे हे. आपण 2दा 4दा 10 वेळा करू, 1 महिना करू, पण त्यानंतर आपल्याला खरंच कंटाळ येईल. पण हे व्रत न घेतले आम्ही अंधतेने जे दिव्य कदाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण करी हे धरिले सचीचे. शिक्षक होणं म्हणजे चुळावरचे पोळे आहे. ते खरा शिक्षक जो असतो ना त्यालाच कळतं. अन्यांना ते सांगण्याचाही अर्थ नाही. आणि आपण त्यांच्याच कामाचा आता गौरव करूया. अशी ज्ञान शिदोरी त्या मुलांना वर्षानुवर्ष पुरल याकरता त्यांनी केलेले प्रयत्न आणि जे कष्ट घेतले ते खरोखरी कौतुकास्पद आहेत. त्याबद्दल आपल्या विरंगुळ्यातर्फे आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. 8 मार्च जागतिक महिला दिन आयस्कॉन तर्फे हरियाणा महिला मेळावा जिल्ह्यातून अपर्णा चिटणीस, सुवर्णा पटवर्धन आणि आणखीन 8 अन्य महिला आणि प्रज्ञा जोशी अशा गेल्या होत्या. तर तेथेही त्याने आपला जो काही सक्रिय सहभाग होता तो नोंदवलेला आहे. त्या अनेक संस्थांचे सभासद आहेत. मसाप आहे, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषद आहे, याज्ञवल्क ज्ञानेश्वर कार्यालय, मराठी शाळा भाषा मंत्र, फ्रेंड्स लायब्ररी, रघुवीर ज्येष्ठ नागरिक संघ, जिजाऊ मंडळ, पद्मा मंडळ, अखिल भारतीय 90वे जे डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलन झालं त्यातही त्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवला. मैत्री सखीबद्दल खूप मला असं सांगावंसं वाटतं की मैत्री हे नाव नुसतं मंडळाला दिलेलं नाही. रीमा लागूंना आपण सर्वजण ओळखतो. तर रीमा लागूंची बहीण आशा वेलणकर ती पण माझी चांगली मैत्रीण आहे. तर ती या मंडळामध्ये त्यांच्या आहे. आणि रीमा लागू वर्षातून 1 दिवस या मंडळाला भेट देत असत. आणि ही जी आशा वेलणकरची मुलगी आहे ती गेली 35 वर्ष म्हणजे ऐकूनच आपल्या अंगावर काटा येईल की बेड रिडन असे आजारी आहे ते. आणि मग या मुलीचं मन सांभाळण्याकरता या मंडळातल्या सर्व सख्या आपला वाढदिवस तिच्या घरी जाऊन साजरा करतात. किती सुंदर कल्पना आहे. आपल्या घरातल्या आजाराची सुद्धा आपण इतकी विचार करू की नाही मला माहित नाही. पण तिला आनंद व्हावा, तिचा चेहरा प्रफुल्लित व्हावा एवढंच नाही तर गणपतीमध्ये अथर्व शीर्ष म्हणणं, आणखीन काही जणींचे वाढदिवस साजरे करणं, अशा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतो ते या मंडळामध्ये प्रज्ञाताई आणि त्यांच्या मैत्रिणी आवर्जून साजरा करतात. आणि असं त्यांचा परिचय आहे. कारण आता आपल्याला त्यांना बोलण्याकरता वेळ द्यायचा आहे. आपण सगळेजण उत्सुक आहोत की रमाबाईंची आपल्याला चरित्र कथा ऐकायची आहे आणि ती प्रज्ञाताईने आम्हाला भरभरून सांगावी. आम्ही त्याकरता अत्यंत उत्सुक आहोत, जागृत आहोत. प्रज्ञाताई. प्रज्ञाताई. सुरुवात करू? होय होय. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम माझ्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राचे सर्व आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्रजी खानोलकर आणि अपर्णा चिटणीस यांच्यामुळेच खरं म्हणजे मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आणि म्हणून मी या दोघांचा अत्यंत मनपूर्वक असा आभार मानते. अजून एक वैशिष्ट्य या केंद्राचं आहे
की इथे येणारा वक्ता जो असतो त्याची डिजिटल माहिती या ठिकाणी करून दिली जाते. अर्थात ती खानोलकर सर करतात, त्यासाठी भरपूर मेहनत घेतात आणि म्हणून पुन्हा एकदा खानोलकरांना मी शतशः धन्यवाद देते. कारण असं आहे की येणारा वक्ता आणि ऐकणारे श्रोते या दोघांच्या दृष्टीने ही त्यांना मिळालेली अनोखी भेट आहे जी खानोलकर सर आम्हाला देतात. आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद द्यावंसे मला सारखे वाटतात. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात फार महत्वाची असते, म्हणजे वातावरण निर्मिती फार महत्वाची असते. आपल्याला माहिती आहे की नेहमीच आपले प्रदीपजी अडूर आणि विजय डेंगे आपल्या शंख ध्वनी करतात, शंखनाद करतात आणि अत्यंत मंगलमय वातावरण निर्माण करतात. आत्ताही त्यांनी केलं आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देते. त्यानंतर आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राचे भूषण असणाऱ्या अशी एक व्यक्ती आपल्याकडे आहे आणि त्या म्हणजे आपल्या डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्या बहुश्रुत आहेत, व्यासंगी आहेत, अष्टावधानी आहेत. आपण त्यांना किती ऐकतो त्यावरूनच आपल्या सगळ्यांना अंदाज आहेच. तर त्यांनी आज माझा परिचय करून दिला आणि म्हणून मी खरंच मला स्वतःला भाग्यवान समजते. आम्ही दोघं एका समकालीन शिक्षक म्हणून या डोंबिवलीमध्ये काम केलेलं आहे. जेव्हा शुभदाताईंना त्या PhD झाल्या आणि त्यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, याचा अनुभव अर्थातच आमच्या सर्व शिक्षण संकुलात होतात आणि त्या संकुलातला जो आनंद, त्यांच्याबद्दल वाटणारा जो अभिमान आहे, त्या क्षणाचा आनंद मी घेतला. आणि म्हणून शुभदाताई, माझ्या दृष्टीने तुमचा परिचय, तुमची मैत्री आणि आजची ही ओळख हे सगळंच काही फार महत्वाचं आहे. तर मी आभार मानण्यापेक्षा तुमच्या ऋणात नक्कीच राहील आणि पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करते आणि मी आता माझ्या विषयाकडे वळते. आज मी थोडा वेगळाच विषय घेतला आहे. माझी जी चरित्र कथा आहे त्या चरित्र कथेचं नाव आहे त्यागमूर्ती रमाबाई, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी. यांचा जो कालावधी होता तो 1898 ते 27 मे 1935, म्हणजे ते अल्पायुष्य होते. पण त्यांचं भाग्य असं की भारतीय घटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांचे उद्धारक, महामानव अशा अनेक विशेषणांनी ज्यांचा उल्लेख केला जातो अशा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. आता अशा महापुरुषाची पत्नी असणं हे खरं म्हणजे एक. आता रमाबाई म्हटल्या की आपल्या समोर पंडिता रमाबाई येतात, सेवा सदनच्या संस्थापिका रमाबाई रानडे येतात. त्यांनी जे समाज कार्य केलं त्यामुळे त्यांचं नाव तर सर्वतोमुखी झालंच. पण ह्या ज्या रमाबाई होत्या त्यांनीही समाजकार्य केलं, परंतु त्यांची जी पार्श्वभूमी होती ती वेगळी होती. आपल्या हिंदू संस्कृतीत आधुनिक भारतामध्ये अत्यंत तेजस्वी अशा अनेक कर्तृत्वशालिनी स्त्रिया होऊन गेल्यात. त्यांची चरित्रे आपल्यापैकी सगळ्यांनीच वाचली आहेत किंवा ऐकली सुद्धा असतील. ह्या रमाबाई पण कर्तृत्वाने फार मोठ्या होत्या, पण त्यांच्या कर्तृत्वामागे अत्यंत दुःखी कष्टी असं त्यांचं जीवन होतं आणि त्यामुळे त्या फारशा आपल्या समोर आल्या नाही. त्याच खरं म्हणजे समईच्या शुभ्रकळी होत्या. म्हणजे समईची ज्योत जशी जळत असते ना, तशा रमाबाई आयुष्यभर जळत राहिल्या आणि आपल्या पतीचं जीवन त्यांनी प्रकाशमान केलं. आणि म्हणून ह्या रमाबाई ज्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. घर संसार चालवताना अत्यंत भीषण परिस्थितीमध्ये रमाबाईंनी कष्टांशी युद्ध करून आंबेडकरांचं कुटुंब ज्या पद्धतीने त्यांनी सावरलं ना, त्याला खरंच तोड नाही. आपल्या पतीचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्यांनी बॅरिस्टर व्हावं म्हणून कुठलीही आयुष्यभर कुठलीही कौटुंबिक अडचण
त्यांनी कधीही त्यांना सांगितली नाही. उलट आयुष्यभर किंवा अगदी शेवटचा फार थोडा काळ सोडला तर नेहमीच त्या अर्धपोटी राहिल्या. त्यांच्या जीवनातला एक एक दिवस एखाद्या अग्निदिव्यासारखा त्यांनी पार पाडला. तर ह्या अशा होत्या त्या रमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले, लंडनहून ते परत आले, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार होत असत. आता आपल्या नवऱ्याचा सत्कार बघावा असं त्यांना वाटणारच, पण त्या तिथे जाऊ शकत नव्हत्या. आणि कारण काय, तर भरजरी नव्हे पण एखादं साधंसं लुगडं, अगदी लज्जारक्षणा इतपत साधंसं लुगडंही त्यांच्याकडे नव्हतं. आणि म्हणून त्या खूप दिवस नाही गेल्या. पण मात्र त्यांच्या आतली उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. अचानक एक दिवस उठल्या सत्कार समारंभाच्या दिवशी, घरात कोणालाही सांगितलं नाही, पण जाताना त्यांनी बाबासाहेबांनाच त्याच्या सत्कार समारंभात मिळालेला फेटा बरोबर घेतला आणि आपलं जुनेर लपवण्यासाठी तो आपल्या भोवती गुंडाळला. आणि जिथे सकाळ सत्कार समारंभ होता तिथं नाही गेल्या, तिथून खूप दूर एका कोपऱ्यात उभे राहून त्यांनी याची देही याची डोळा तो सत्कार समारंभ बघितला आणि आपल्या जीवनामध्ये त्या अगदी धन्य धन्य झाल्या. हा जो त्यांचा प्रसंग आहे ना, तो मी तेव्हा तरी वाचला आणि तो माझ्या मनालाच लागला. मग असं वाटलं की बघूया तरी यांचं जीवनचरित्र कसं आहे ते. आणि म्हणून खरं म्हणजे या चरित्र कथेची मी निवड केली. मला असं वाटलं की आपण इतरांना ही कथा त्यांची सांगावी. आता ह्या रमाबाई ज्या आहे ना, त्यांच्या समाजातल्या पहिल्या साक्षर स्त्री होत्या आणि म्हणूनही त्या कौतुकास पात्रच आहे. विवाहानंतरच त्या लिहायला वाचायला शिकली, अर्थात त्यामागे बाबासाहेबांची प्रेरणा होती. त्या अत्यंत विनम्र स्वभावाच्या, कामसू वृत्तीच्या होत्या. वडीलधाऱ्यांचा मान राखून काटकसरीने संसार करून उरलेल्या वेळेमध्ये अभ्यास आणि बाबासाहेबांची सेवा करणं एवढंच काय त्यांचं जीवन होतं. लग्नानंतर खूप उशिरा, म्हणजे बाबासाहेब अगदी बॅरिस्टर होऊन आल्यानंतर त्यांनी समाजसेवेची सुरुवात केली. कारण असं की ह्या समाजसेवा वगैरे असला काही विचार करायला त्यांच्या त्या कष्टमय जीवनामध्ये त्यांना थोडी सवड काय विचार करायला सुद्धा अवसर नव्हता. मग आपल्याला खरंच प्रश्न पडतो की खरं या रमाबाईंनी कशी काही समाजसेवा, समाज जागृत करण्याचं काम म्हणजे नेमकं काय केलं असेल बरं त्यांनी. तर आपल्या घराचा उंबरठा ओलांडून समाज कार्य करावं हा बाबासाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी रमाबाईंना तयार केलं, त्यांचा आत्मविश्वास वाढवला, त्यांच्यात नव्याने अनेक गोष्टी रुजवल्यात. तेव्हा कुठे मग रमाबाई समाजसेवा करायला प्रवृत्त झाल्या. आता ज्या समाजात त्या राहत होत्या तर त्यांनी बालपणापासून हे त्या बघतच आल्या होत्या की आपल्या समाजामध्ये स्त्रियांवर अन्याय होतो, अत्याचार होतो. त्याबद्दल त्यांच्या मनात एक आढी होतीच. पण त्यावेळीची सामाजिक परिस्थिती जर बघितली तर रमाबाईंनी महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार या विरुद्धच आपला आवाज उठवला. त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या, चाळी, चौक, खेळी या ठिकाणी जाऊन त्यांनी सभा घेतल्या, भाषणे दिली, महिलांवर त्यांचा होणारा अत्याचार जो आहे त्याबद्दल त्यांना जागृत केलं. आणि जेव्हा असं लक्षात आलं त्या महिलांच्या की आपल्यापैकी आपल्यातलीच एक स्त्री आपल्याला हे पटवून देते, सांगत आहे आणि त्यामुळेच त्या स्त्रियांना ते त्या गोष्टी पटू लागल्या आणि त्या स्त्रिया जागृत होऊ लागल्या. त्यावेळीची अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळी चालूच होत्या, पण ह्या चळवळींमध्ये महिलांचा वाढता सहभाग होता. पण त्याच्याही मागचं कारण म्हणजे ह्या रमाबाईंचीच प्रेरणा त्या ठिकाणी कार्य करत होती. अशा या रमाबाईंचं बालपण, मग त्या पोरक्या झाल्यात, त्यांचा विवाह झाला, त्यांचं वैवाहिक जीवन, या सगळ्या बाबींचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की या रमाबाईंचं जीवन चरित्र म्हणजे दंतकथा वाटावी इतकी त्यांच्या जीवनाची ही अद्भुत कहाणी आहे. असीम त्याग, अतोनात कष्ट, आभाळा एवढी सहनशीलता, धरतीची उदारता, नक्षत्रा इतकं लख चारित्र्य आणि निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत रूप म्हणजे ह्या रमाबाई होत्या. रमाबाईंचं पूर्ण चरित्र जर आपण बघितलं ना
तर असं लक्षात येतं की त्यांचं जीवन म्हणजे अश्रूंची गाथा होती. असं दुःखाचं जीवन जे तिने स्वतः भोगलेलं आहे. अशा या रमाबाईंनी त्या स्त्रियांच्या जीवनात उजेडाची वस्ती आणली, सुखाचे सोहळे आणले, त्या स्त्रियांच्या जीवनात सन्मानाचं जगणं आणलं. स्वतःच्या जीवनात अखंड शोषण असून सुद्धा अविरत बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली. त्यांचं जीवन हेच खरं म्हणजे रमाबाईंच्या जगण्याचं संविधान होतं. अशा या रमाबाईंच्या बालपणाकडे जर आपण वळलो तर त्यांच्या पाळण्यातलं नाव होतं रामी. आणि दाभोळ जवळच्या वळंद या गावामध्ये सौ रखमाबाई भिकाजी धोत्रे यांची ही कन्या होती. रामीच्या पाठीचे 2 भावंड होते, गौरी आणि शंकर. आणि रामीचे वडील बंदरावरून माशांनी भरलेल्या टोपल्या डोक्यावर घेऊन त्या मार्केट यार्ड मध्ये पोचवायचे. असं हे कष्टाचं काम करताना त्यांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यातच त्यांचं देहावसान झालं. हा एवढा मोठा धक्का रामीच्याही सहन करूच शकली नाही आणि म्हणून फारच थोड्या दिवसांमध्ये रामीच्या आईचं पण देहावसान झालं. रामी तेव्हा जेमतेम 9 वर्षाची होती आणि तसं हे कुटुंब अगदीच गरीबच होतं. आता या पोरक्या पोरांची जबाबदारी रामीचा जो मामा होता गोविंद पुरकर त्याने घेतली. ते हवालदार होते आणि निवृत्त झालेले होते आणि त्यावेळेच्या बालविवाह पद्धतीनुसार त्यांनी रामीसाठी वर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांना असं समजलं की निवृत्त सुभेदार रामजी मालोजी यांचा धाकटा मुलगा भिव हा लग्नाचा आहे. त्यावेळेस रामजी मालोजींचं कुटुंब हे परळच्या चाळीमध्ये राहतात. रामजी बाबांना 3 बाळाराम, मधला आनंदराम आणि हा तिसरा भिवराम आणि मुलगी तुळसा. तर रामीच्या हवालदार मामाने ह्या निवृत्त रामजी मालोजीशी संपर्क साधला आणि भिवरामशी त्यांचं लग्नच ठरवून दिलं. हा भिवराम तेव्हा इयत्ता 9वी मध्ये शिकत होता. हा भिव जो होता ना तो अगदी सुभेदार पित्याला शोभेल असाच गौरवर्णी, तेजस्वी, धिप्पाड, उंचपुरा होता आणि म्हणूनच रामजी बाबांना असं वाटत होतं की त्याला शोभेल अशीच सून मला मिळायला हवी. रामी सुद्धा दिसायला सुंदरच होती. अगदी केतकीच्या पानासारखी गौरवर्णी, नाजूक होती. तिचे काळे शार डोळे, तरतरीत नाक, मोहक असा चेहरा फारच सुंदर होता. शिवाय ती नम्रतेने आणि आदबीने वागणारी होती आणि बोलणारी पण होती. तिला पाहताच रामजी बाबांनी तिला पसंती दिली आणि त्या दोघांचं मग भिवाशी रामीचं भिवाशी लग्न ठरलं. आता झालं काय की या वळंद गावच्या रामीने तर एक मिनिट थोडस लग्न ठरलं आणि हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झालं. म्हणजे अगदी कुठे तर भायखळ्याचा जो बाजारातले चबुतरे असतात ना बाजारातले, तिथे त्यांचं लग्न गोरज मुहूर्तावर लागलं आणि ते साल होतं 1905. आणि अशा प्रकारे लग्न जरी साधं झालं तरी रामजी बाबांनी या वरवधूंना अगदी वाजत गाजत आपल्या घरी आणलं. आणि या वळंद गावच्या रामीने सौ रमाबाई भीमराव आंबेडकर यांची धर्मपत्नी म्हणून गृहप्रवेश केला. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे की रमाबाईंचे जे 2 भावंड होते ना, या दोन्ही भावंडांना रामजी बाबांनी आपल्या घरामध्ये उदार आश्रय दिला. आणि हे रमाबाईंची जीवनगाथा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की रमाबाईंच्या या दुःखी कष्टी जीवनामध्ये याच भावंडांनी रमाबाईंना आपल्या कुवतीप्रमाणे अगदी शेवटपर्यंत चांगली साथ दिलेली आहे.
तर आता ह्या रमाबाई शास्त्री आले आहेत, म्हणजे आंबेडकरांच्या घरामध्ये ते आलेले आहेत. आणि मग ह्या आंबेडकरांचं घर, त्यांच्या घरातलं वातावरण कसं असेल ते आपण बघूया. अर्थातच रामजी बाबा हेच त्या घरातले कर्ते पुरुष होते आणि ते सुभेदार होते. आणि या सुभेदारांची अत्यंत कडक शिस्त होती. या त्यांच्या कडक शिस्तीमध्येच रमाबाईंवर अतिशय चांगले संस्कार झाले, म्हणजे जणू रत्नालाच पैलू पाडले गेलेत. रामजी बाबा कबीरपंथी होते आणि त्यामुळे घरासमोर संपार्जन, दररोज स्नान करणं, कपडे लत्ते, अंथरूण पांघरून, भांडी कुंडी या आणि सर्वत्र घरामध्ये अत्यंत स्वच्छता ठेवली जायची. पहाटे 5 वाजता उठण्याचा नियम होता. उठल्यावर स्तोत्र सुभाषित म्हणण्याचा प्रघात होता. नियमाने पूजा अर्चा करण्याची सवय या घराला होती. पौर्णिमेचा कडक उपास करण्याचा रिवाज या घरामध्ये होता. दिवे लागलेला सांजवात लावून रोज प्रार्थना म्हणण्याची परंपरा ही आंबेडकरांच्या घरात होती. आता सुभेदारांच्या घरी पाहुण्या रावण्यांचा बरीच वर्दळ होती रामजी बाबांमुळे. ते या सर्वांचं यथायोग्य अगदी आगत स्वागत करण्याचा मनाचा मोठेपणा रमाबाईंनी जो आत्मसात केला होता तो अर्थातच या घरात आल्यानंतरच, या संस्कारातून. परपुरुषाच्या समोर येऊन बोलायची तिच्या स्त्री मर्यादेमध्ये बसतच नव्हतं. ती नेहमी दारा आडूनच सगळ्यांशी बोलायची. त्या काळात पती हाच परमेश्वर हीच विचारसरणी रूढ होती आणि त्यामुळे सौ रमाबाईंच्या आचार विचारातून पतिभक्तीच नेहमी प्रगट झालेली आपल्याला दिसते. 1908 मध्ये ह्या रमाबाईंचे पतिदेव मॅट्रिक पास झाले. त्या काळात त्यांच्या घरात आजूबाजूला मॅट्रिक होणारे भीमराव एकटेच होते आणि म्हणूनच घरामध्ये दिवाळी साजरी केली गेली. रमाबाईंना तर अगदी आकाश ठेंगणं झाल्याचं वाटलं. आता हे भीमराव हुशार असले तरी कॉलेजचं शिक्षण आणि कौटुंबिक गुजराण रामजी बाबांच्या 50 रुपयाच्या पेन्शन मध्ये होणं शक्यच नव्हतं. अशा वेळी समाज सुधारक केळुस्कर पुढे आले. त्यांनी बडोदा नरेशांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि भीमरावांच्या पदवी परीक्षेपर्यंतच्या शिष्यवृत्तीची व्यवस्था लावून दिली आणि त्यामुळे आता भीमरावांचं पदवी शिक्षण त्या शिष्यवृत्तीमुळे सुरू झालं. तेव्हाच सुभेदारांच्या देखरेखीखाली रमाबाईंची पण अक्षर ओळख सुरू झाली. रमाबाईंचं आता खऱ्या अर्थाने सहजीवन सुरू झालं आणि पदवी घेण्याच्या अगोदरच भीमरावांना पिताश्री प्राप्त होऊन पुत्ररत्न झालं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. जानेवारी 1913 मध्ये भीमराव BA पास झाले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांबरोबर झालेल्या करारानुसार भीमराव बडोद्याला जायला निघाले. रामजी बाबांना जगाचा अनुभव होता. आपल्या मानी आणि ह्या तापट मुलाचा सनातनी गुजरात मध्ये निभाव लागणार नाही म्हणून भीमाने बडोद्याला जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. तर भीमरावांना असं वाटत होतं की आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बडोद्याला जायलाच हवं आणि म्हणून ते बडोद्याला गेले. पण जाण्यापूर्वी ह्याच एका कारणामुळे त्या बाप लेकांमध्ये जोराचं भांडण झालं. रमाबाई कानकोंड्या झाल्या. म्हणणं तर दोघांचंही बरोबर होतं, पण ह्या सगळ्याचा परिणाम रामजी बाबांवर खूप झाला. ते खूप अस्वस्थ झालेत, एकदम आजारीच झालेत. त्यांची तब्येत इतकी बिघडली की भीमाला तार करून सांगायला लागलं की रामजी बाबा अत्यावस्था आहे, लगेच निघून ये.
आणि भीमराव लगेचच घरी आले. पण बाप लेकांमध्ये 2-4 विचारांची काही देवाणघेवाण होते न होते तेवढ्यात रामजी बाबांनी देह सोडला. आणि ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1913. म्हणजे जानेवारी मध्ये रिझल्ट लागला की तिकडे गेले काय, आणि 2 फेब्रुवारीला रामजी बाबांचं निधन झालं. आता ह्याच दरम्यान बडोदा नरेश मुंबईमध्ये आले होते, म्हणून भीमराव त्यांना जाऊन भेटले. तिथे येणाऱ्या ज्या काही अडचणी येत होत्या बडोद्यामध्ये, त्यावर त्यांनी सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली. एकदाच नव्हे, ते अनेक वेळा त्यांना भेटले त्या काळात, आणि त्या दोघांमध्ये अत्यंत वैचारिक देवाणघेवाण झाली. हो, पण हे सगळं ठीक, पण रमाबाईंचं काय? रमाबाई तर घरातच होत्या. पण असं लक्षात येतं की ह्या रमाबाईंच्या जीवनावरच रामजी बाबांचा खूप परिणाम झाला. रामजी बाबांच्या जाण्याने रमाबाईंचा जणू आधारवडच उन्मळून पडला. संसाराचे चटके बसू लागले, निवृत्ती वेतन बंद झाले, आणि रामजी बाबांच्या पाठोपाठ भीमरावांच्या मधल्या भावाने म्हणजे आनंद रामाने सुद्धा स्वर्गाची वाट धरली. मग त्याची बायको लक्ष्मीबाई आणि मुलगा मुकुंदा ह्यांची पण जबाबदारी पर्यायाने रमाबाईंवर आली. म्हणजे घरात एकूण 6 आणि कमवणारं कोणीच नाही. काही दिवसांनी अपमान झाला म्हणून भीमरावही घरी आले, पण त्या ठिकाणी झालेल्या अपमानामुळे ते इतके व्यथित झाले होते, आणि त्यामुळे त्यांच्या मनात त्या अपमानाचा इतका सल होता की त्याच मूडमध्ये ते होते. आणि बिचाऱ्या रमाबाई एक एक दिवस त्या ठिकाणी मोठ्या कष्टाने पुढे नेत होत्या. नंतर पुन्हा एकदा या मुंबईमध्येच बडोदा नरेशांची भेट झाली, आणि त्यांनी भीमरावांना अमेरिकेला जायला सांगितलं. आता नरेशांनीच अमेरिकेला जायला सांगितलं हे जेव्हा रमाबाईंनी ऐकलं, त्यावेळेस रमाबाईंच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. या साऱ्या संसाराची जबाबदारी ती 16-17 वर्षाची मुलगी कशी पेलणार आणि कशाच्या आधारावर पेलणार, ह्या चिंतेने रमाबाईंचे हातपायच गळाले. एकीकडे आपले पतिदेव आणखी शिकून लई मोठे होणार याचा आनंद होताच हो तिला, पण आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीने ती फार गोंधळून गेली होती. काय होतंय, काय घडतंय हे लक्ष देण्याच्या आतच भीमराव न्यूयॉर्कला रवाना झाले 15 जून 1913. रमाबाईंसाठी अनेक प्रश्नचिन्ह ठेवून. रमाबाईंच्या जीवनातला हा काळ असा होता की ह्या क्षणापासून रमाबाईंच्या जीवनातला आनंद जो परागंदा झाला तो झालाच. पण इतक्या साऱ्या घटना घडल्यामुळे एकामागून एक इतक्या विवंचना रमाबाईंवर येऊ लागल्या की जणू विवंचनांचा पाऊसच सुरू झाला, आणि तो थांबायचं नावच घेईना. रमाबाईंचे हे दिवस फारच कष्टाचे आणि कठीण सुरू झाले. आपली हलाखीची स्थिती कुणालाच कळू नये म्हणून घरातले सर्वच जण काळजी घेत होते, पण स्वयंपाकाला लागणारं सरपण आणण्यासाठी काळोख पडल्यावर रमाबाई परळहून दादर स्टेशनला जात. तिथे लाकडाचे ट्रक भरले जात. ते ट्रक निघून गेल्यानंतर तिथे पडलेल्या धलप्या लहान लहान तुकडे यांची मोळी बांधून ती डोक्यावर घेऊन रमाबाई जवळजवळ रात्री 9 वाजता घरी यायच्यात. कधी कधी तर त्या वरळी विलेजला गौरीला घेऊन शेण्याही थापाला जायच्या, पण मजुरी फारच कमी मिळत असे. मग चूल पेटवायची तर त्याच्या अगोदर पीठ दळून आणायचं. ते पीठ इतकं जेमतेम यायचं की फक्त 4च भाकरी त्यात होणार, खाणारे 6 माणसं. आणि मग त्यामध्ये शंकर, यशवंत आणि मुकुंदा यांना प्रत्येकी 1 भाकरी दिल्यानंतर एकच भाकरी या 3घी जणी म्हणजे रमाबाई, लक्ष्मीबाई आणि गौरी, थोडासा भात असायचा चटणी किंवा कांद्याबरोबर.
त्या कष्ट खूप करायच्या, पण पैसेच इतके कमी मिळायचे की एक वेळेलाही पोटभर अन्न मिळणं मोठं कठीण झालं होतं. कधी कधी वाईट विचार यायचे रमाबाईंच्या डोक्यात. त्यांना असं वाटायचं की दारिद्र्य आणि मरण यामध्ये मरण बरं का, पण लगेच तो असा विचार त्या झटकून टाकायचा. रमाबाई आपल्या मनाला धीर द्यायच्या, म्हणायच्या यही दिवस जातील, सुखाचे दिवस येतील, एक दिवस आपला पतीही घरी येईल आणि मग संपतील या विमानचाला, पुन्हा सुखाचे दिवस येतील. याच तर आशेवर मनुष्य जगत असतो ना. तर अशा प्रकारे रमाबाई एक एक दिवस पुढे जात होत्या. रामजी बाबांचं खरं म्हणजे सर्वच कुटुंब भीमराव परत कधी येतील या आशेवर जगत होतं. आणि मग 1 ऑगस्ट 1917 रोजी पदवी परीक्षा देऊन भीमराव मुंबईला यावयास निघाले. 4 वर्षांनी पतिदेवाचं दर्शन होणार म्हणून रमाबाईंना आनंदाचं उधाणच आलं होतं. त्यांच्या स्वागताला बंदरावर अनेक जण उपस्थित होते. आता बाबासाहेब केव्हा येतील याची मोठ्या उत्सुकतेने आणि उत्साहाने वाट बघत होते. आणि आणि तेवढ्यात एक बातमी अशी येऊन त्या ठिकाणी ठेपली की सर्वांचं मन एकदम खिन्न झालं. काय होती ती बातमी? त्यांच्या उत्साही मनाचे तर त्या ठिकाणी कोळसेच झाले होते. आणि ती बातमी ऐकून तर रमाबाई मूर्छित होऊन जमिनीवरच पडल्या होत्या. ती बातमी होती जर्मनीच्या बॉम्बगोळ्यांनी ज्या बोटी बुडवल्यात त्यात भीमरावांची सॉल्सेट बोट बुडाली. सर्वत्र हाहाकार माजला. आणि मग कोणी न्यूयॉर्कला तारा केल्या, कोणी लंडनला तारा केल्या. त्या तारांची उत्तरही येऊ लागली आणि त्याचबरोबर एकदम आनंदी वातावरण निर्माण झालं. आणि भीमराव की जय, आंबेडकर की जय अशा घोषणांनी सारे वातावरण अगदी दणाणून गेले. आणि त्याच आवाजाने रमाबाई शुद्धीवर आल्या. तिला गदागदा हलवून उठत एक वृद्ध स्त्री तिला म्हणाली की रमे, तुझं कुकू लई बळकट आहे, उठ, भीमा येतोय, दिवा लाव वाळाले. ज्या तारा केल्या होत्या ना त्या तारांची उत्तरे आल्यामुळे उलगडा झाला होता. भीमराव सुखरूप आहेत आणि ते केसर ए हिंद या बोटीने येत आहेत. आणि ज्या बोटीमध्ये भीमरावांनी त्यांची पुस्तकं पाठवली होती ती बोट मात्र बुडाली होती. आणि त्यामुळे सर्वांच्या जीवात जीव आला होता. आता रमाबाईंबद्दल काय सांगणार? कोमेज डेला त्यांचं मुखकमल अगदी फुललं होतं. हात जोडून रमाबाई फुटफुटल्या की आज गुरुवार, गुरुदेवा लय उपकार केलेत आमच्यावर. आजपासून गुरुवारचा उपवास जन्मभर करील रे देवा. भीमराव बोटीतून उतरले. काही जणांनी त्याचं स्वागत केलं. मोटारीत बसून सर्व घरी आले. भीमरावांनी दारातून घरात प्रवेश केला आणि रमाबाईंनी अक्षरशः पतिदेवाच्या चरणावर आपला माथा टेकवला आणि आनंद अश्रूंनी त्यांचं पाद प्रक्षालनच केलं. तिला उठवत भीमरावांनी तिला हृदयाशी धरलं. 4 वर्षाचा विरह संपला होता. केवढा दिलासा, केवढा आधार. रमाबाईंचं मन किती शांत शांत झालं असेल. भीमरावांना आल्या आल्याच कॉलेजमध्ये नोकरी लागली. म्हणता म्हणता महिना संपला आणि पगाराचा दिवस आला. किती दिवसांनी लक्ष्मी येणार होती घरात. रमाबाईंच्या डोळ्यात लक्ष्मीच्या स्वागताची अगदी आतुरता होती. सारखं घरात आत बाहेर चाललो होतं. चैन पडत होती. शेवटी मनावर संयम ठेवून देवाजवळ जाऊन बसल्या. एवढ्यात ए सुडक्या, ए मक्या ही साहेबांची गर्जना ऐकू आली. त्या धावतच दारात आल्या. भीमरावांनी त्यांच्या हातामध्ये पगाराचं पाकीट दिलं आणि म्हणाले आज सर्वांसाठी गोडधोड करा आणि मुलांना नवे कपडे करा. रमाबाईंचा देवावर विश्वास होता. अत्यंत सुसंस्कारी होत्या. प्रथम देवापुढे पगार ठेवला, मग रामजी बाबांच्या फोटो पुढे ठेवला आणि त्यांना म्हणाल्या आपल्या पुण्याईचंच हे फळ आहे. अशीच कृपा नेहमी राहू द्या. आता पगार हाती येता स्त्री सुलभ स्वभावानुसार सुखी संसाराचं चित्र रमाबाई रंगवू लागल्या की प्राध्यापकाच्या घराला काय बरं साजेसं दिसेल. निदान एक टेबल, खुर्ची, पलंग, पुस्तकांसाठी कपाट एवढं तरी घ्यायला हवं. पण प्रथम काय घेऊया? रमाबाई जेव्हा असा विचार करत होते तेव्हा भीमराव उलटा विचार करत होते. असंच असतं ना, बायकोला काय म्हणायचं असतं तो नवरा वेगळंच काही सुचवतो. तर भीमराव पुढील शिक्षणासाठी यातून किती पैसे वाचवता येतील याचा विचार करत होते.
दुसऱ्या पगारात तर याहून काही वेगळंच घडलं. भीमरावांनी रमाबाईंच्या हातात फक्त 50 रुपये ठेवले आणि ते म्हणाले की पैसे काटकसरीने वापर, मला पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जायचंय. पुन्हा परदेश, पुन्हा शिक्षण, पुन्हा तो संसाराचा भार, सारा भूतकाळ, त्यातले कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम, जबाबदारी, अगदी अगदी एकाच सेकंदात रमाबाईंच्या मनःचक्षु समोरून तरळून गेली. आणि संसार सजवण्याचं त्यांचं स्वप्न, त्या कल्पनांचा अगदी चक्काचूर करून आपलं निर्माल्य कसं आपण बाजूला करतो तसं ते त्या स्वप्नांचं निर्माल्य करून त्यांनी ते दारिद्र्य अर्णवात त्या क्षणी फेकून दिलं. पण तिचा गळा दाटून आला, शब्द कुठे ना तोंडातून, डोळ्यातून अश्रू मात्र अविरत टिपू लागले. आपल्या लाडक्या रामूची ही स्थिती पाहून पतिराजांनाही गैरवरून आली. रमाबाईंना शांत करत ते म्हणाले, त्यासाठी तरी मी तुला आठवता ना बाबांची अखेरची इच्छा, त्यासाठी तरी मला बॅरिस्टरची परीक्षा द्यायला हवी ना रामू. अत्यंत सारस मवाळ स्वभावाच्या पापविरू रमाबाई पतिराजांकडे पाहत म्हणाल्या, मामांजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय पडेल ती किंमत द्यायला आपण तयार असलंच पाहिजे. त्यांच्या या वाक्यातून आपल्या असं लक्षात येतं की इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या सासऱ्यांबद्दल किती पवित्र भावना तिच्या मनामध्ये होती. बघा ना, भीमरावांनी नोकरी करून अजून महिनाही झाला नव्हता तर पहिल्या महिन्यापासूनच रमाबाईंना काटकसर करायला लागली. पतिदेवांनी पगारातून गेलेल्या 50 रुपयातून 1.5 रुपयाच्या एक अशा 30 पुड्या त्यांनी केल्या. 5 रुपयाची एक पुडी बाजूला ठेवली आणि रोज फक्त एकच पुडी सोडायची आणि तेवढ्यातच भागवायचं, हा निर्धार त्यांनी त्या क्षणी केला. पण यात यशवंतरावाच्या संधिवाताच्या औषधासाठी पैसे नसायचेच. मग रमाबाई गौरीला घेऊन पुन्हा शेणाथापाला जाऊ लागल्या. तर त्यांची समाजामध्ये कुजबूज व्हायला लागली. बायका नावे ठेवायला लागल्यात, एवढा शिकलेला पगारदार नवरा आणि ह्या शेण्याथापाला जातात. आता आपल्या संसाराकडे कोणी बोट दाखवावं हे रमाबाईंना मान्यच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की अंधार पडल्यावर आणि सूर्यास्ताच्या अगोदरच मी शेण्याथापाला जाईन. कष्ट तर करायचेच, पण आपली प्रतिष्ठाही तितकीच जपायची, हे तर त्यांचं तत्वच होतं. एक दिवस अत्यानंदाने साहेब रमाबाईंना म्हणाले, अगं माझ्या पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी सोय केली आहे. रमाबाईंच्या एका डोळ्यामध्ये हसू, आपला नवरा खूप मोठं शिक्षण घेणार म्हणून, तर दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू, संसाराला पैसा कसा उभा करायचा. पण हे मनातले विचार मनातच दाबून चेहऱ्यावर उष्ण हसू आणून त्या म्हणल्या, चला आता प्रवासाची तयारी करायला हवी. लंडनला जाण्यापूर्वी वडिलांचं श्राद्ध करायचं भीमरावांनी ठरवलं. तिथीला तसा वेळ होता. रमाबाईंचं पती हेच दैवत आणि त्याची आज्ञा हाच त्यांचा पत्नी धर्म. त्या पूर्वतयारीला लागल्या. पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचं ठरवलं. हे जेव्हा पतिराजांना कळलं तेव्हा म्हणले, अगं रामू, श्राद्धासाठी मी DC मिशनच्या बोर्डिंग मधल्या 50 मुलांना जेवणाचं आमंत्रण दिलंय. आता आपल्या समाजातल्या या मुलांना तिथे गोडाधोडाचं जेवण मिळतं ग, पण मटण मासे कुठे मिळतात, म्हणून तेच जेवण तू. रमाबाई म्हणल्या, श्राद्ध म्हणून जेवायला घालणार मग त्यावेळी असे पदार्थ नाही करत. साहेब म्हणाले, तू करणार नसशील तर तसेच मी मुलांना हॉटेलमध्ये घेऊन जाईन. आता हे सांगायलाच नको की रमाबाई विरोध करूच शकत नव्हत्या. त्यांना हे सर्व करावं लागलं. त्यावेळी त्यांना दिवस गेलेले होते आणि ही सगळी दगदग त्यांनी केली. तेवढ्यात भीमरावांची परदेशी जाण्याची तारीख आली. अगदी लगेचच 5 जुलै 1920 आणि साहेब भीमराव लंडनला गेले सुद्धा. बघा ना किती विचित्र परिस्थिती होती. त्यांचे दिवस भरले होते. काबड कष्ट करून त्या अतिशय थकल्या होत्या. खरं तर या काळामध्ये विश्रांतीची आवश्यकता होती, पण कुठली विश्रांती.
उलट ज्या काळामध्ये भीमरावांची साथ त्यांना हवी होती, आधार हवा होता, तेव्हाच ते लंडनला निघून गेले बॅरिस्टर होण्यासाठी. पैशाच्या कमतरतेचा प्रश्न होताच. अर्थात साहेबांनी जाताना थोडे पैसे दिले होते, पण ती किती दिवस पुरणार? त्यात बाळणपण झालं, मुलगा झाला, नाव गंगाराम ठेवलं आणि आर्थिक ओढाताण पहिल्यासारखी पुन्हा सुरू झाली. आता तर रमाबाई घराबाहेरही जाऊ शकत नव्हत्या, इतक्या त्या अशक्त झाल्या होत्या. या आर्थिक ओढाताणीमुळे रमाबाईंनी स्वअक्षरातच भीमरावांना पत्र लिहिलं की पैशांची सोय करा. पण एक म्हण आहे ना आपल्यात, तसंच घडलं. म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्रीने जावं तसं झालं. भीमरावांनी पत्र छान लिहिलं म्हणून रमाबाईंचं कौतुक केलंच. पुढे लिहिलं की मी जिथे आहे ना तिथे मी अन्नाला मोताद झालो, तरी काहीतरी सोय करतो, थोडेफार पैसे पाठवतो, पण ते मिळेपर्यंत एखादा दागिना विक आणि भागव. मुलांची काळजी घे आणि स्वतःच्या प्रकृतीलाही जप. हे पत्र आपल्या हृदयाशी धरून रमाबाई स्वतःशीच म्हणल्या, अव तुम्ही उपाशी राहिलात म्हणजे मग ती विद्या तुमच्या डोसक्यात कशी घुसायची, डोसक्यात कशी राहायची? म्हणजे आता वेगळीच काळजी रमाबाईंना पुन्हा त्रास देऊ लागली होती. सतत त्यांच्या जीव त्या सगळ्या गोष्टींनी तळमळत राहत होता. खरं तर आता परिस्थिती काहीशी कठीणच झाली होती. 2 मुलांचं शिक्षण, गंगाराम तर सदा न कदा आजारी असायचा. डॉक्टरांचं बिल साचलं म्हणून त्यांनी तपासाला औषध द्यायला नाही म्हटलं. पाण्याचं बिल थकलं म्हणून त्यानेही सामान द्यायला नाकारला. मग गौरी आणि शंकर दिवसभर काही बाही करून 10-12 आणायचे, त्यात अन्न शिजायचं. रमाबाई तर आता इतक्या अशक्त झाल्या होत्या की शेणी थापालाही त्या जाऊ शकत नव्हत्या. लक्ष्मीबाई घर सांभाळायच्या. रमाबाई काकुळतीने म्हणायच्या, देवा अजून किती कठीण परीक्षा घ्यायची आहे रे तुला. दुर्दैव तर पुढेच होतं. दुर्दैव असं की गंगारामाचा औषधाअभावी मृत्यू झाला. तो सोडून गेला सगळ्यांना. किती कळवळलं असेल मातेचं हृदय. प्राप्त परिस्थितीमध्ये कसं सावरलं असेल त्या माऊलीने स्वतःला. मातेचंच हृदय होतं ना ते. अर्थात ही वार्ता सगळीकडे पसरली. संसाराची हालत, गंगारामाचा मृत्यू, हे सगळं चाळकरी लोकांना समजलं होतं. सर्वच शोकाकुल झाले होते. मग त्या चाळकरी लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी, भीमरावांच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे जमवले, रमाबाईंच्या पुढे केले. पण स्वाभिमानी रमाबाईंनी ते स्वीकारले नाही. तर त्या म्हणाल्या की पैसे न ग, साहेब लंडनहून पाठवतात. किती स्वाभिमान होता आपल्या पतिदेवांबद्दल. खरंच धन्य त्या रमाबाई. मग शेजारच्या लोकांनी साहेबांचा नायगावचा मोठा भाऊ बाळाराम याला काका पुता करून चाळीत राहायला आणलं. त्याला रामजी बाबांनीच रेल्वेत नोकरी लावली होती. त्याने लग्नही केलं नव्हतं, पण तो राहायला आला, त्यामुळे सर्वांनाच मोठा आधार झाला. तेव्हा तर अशी बिकट परिस्थिती होती की शंकरला एका कारखान्यात नोकरी लागली, पण पहिल्याच दिवशी मालकाकडनं त्याने 1 रुपया उसना घेतला आणि ताईच्या हातात ठेवला. तो रुपया आणि बाळारामाच्या येण्याने रमाबाईंना त्या क्षणी असं वाटलं की आता आपली बहुतेक खडतर परीक्षा संपलीये, दैवही आता आपल्या बाजूने. आणि तेवढ्यात साहेबांचाही कागद आला होता की मी लवकरच येतोय म्हणून. आणि खरंच 14 एप्रिल 1923 रोजी भल्या पाटे दारावर थाप पडली आणि नेहमीचीच गर्जना, ए सुडक्या, ए मक्या, अरे अजून झोपलायत का? रमाबाईंच्या कानांनी आवाज टिपला. घाईघाईने दार उघडलं. साहेब तुम्ही? लगेचच पायावर माथा टेकवला आणि अश्रुसरिता प्रवाहित झाली. तिला उठवत अश्रू पुसत साहेब म्हणाले, अगं खरं म्हणजे मीच तुझ्या पाया पडलं पाहिजे. किती केलंस ग तू. आणि आता तू रडायचं नाहीस बरं का. मी आलोय ना संसाराचा भार सांभाळायला. एवढ्यात सर्व घर जागं झालं. भीमरावांच्या भोवती सर्व जमा झाले. लक्ष्मीबाईंनी औक्षणाचं ताट आणलं आणि ते बघून भीमराव म्हणले, अगं रमा चल, तुझा नवरा बॅरिस्टर झालाय.
दिवाही तयार आहे. रमाबाईंनी औक्षण केलं, हातावर साखर ठेवली आणि देवापुढे साखर ठेवायला त्या घरात गेल्या. चाळीला कळलं भीमराव आले. मग काय, जो तो घरात घुसतोय, भीमरावांच्या पाया पडतोय. वार्ता सर्वत्र गेली. बॅरिस्टर भीमराव की जय म्हणत झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. रमाबाईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण इतक्या लांबचा प्रवास केल्यावर एक कब्बर चहा, की प्रवासातले कपडे बदलायलाही उसंत नव्हती. 11 वाजून गेले. शेवटी रमाबाईंनी शंकरला खून करून सांगितलं आणि शंकरने सगळ्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं, आता तुम्ही दुपारी 4 वाजता या. सगळ्यांना तेवढंच बरं वाटलं आणि हायसं वाटलं सगळ्यांना जरा. आणि मग हवा पालट करण्यासाठी यशवंतला पनवेलला पाठवलं होतं, त्यालाही आणलं. भीमराव येणार म्हणून बाळारामाने नवं पातळ घेण्यासाठी रमाबाईंना पैसे दिले होते. पण रमाबाईंनी पातळ न घेता पतिदेवांसाठी एक धोतर जोडी, गादी, उशी आणि एक पाट खरेदी केला होता. आता तर परळच्या दामोदर हॉलमध्ये वकिली ऑफिस थाटलं गेलं. प्रोफेसरची नोकरीही मिळाली. घरात पैसाही येऊ लागला. आता एक दिवस रमाबाईंची परीक्षा बघायची म्हणून कुठल्या तरी खटल्याची थैली मिळाली पैशांची. ती रमाबाईंसमोर ओतली आणि भीमराव म्हणाले की मोजा बघू हे पैसे किती आहेत ते. रमाबाईंनी 20-20 रुपयाच्या चळती तयार केल्या आणि म्हणाल्या, मला कसलं मोजता येणार आहे, मी पडली अडाणी बाई. तेव्हा बाबासाहेब गमतीने त्यांना म्हणाले, अगं तू अडाणी आहेस तरी मला बेजार करतेस. तू शिकलेली असतीस तर माझं काय झालं असतं, काय माहिती काय झालं असतं. भीमराव खुशीत असले तर रमाबाई धीर करून थोडंफार त्यांच्याशी बोलायच्या. भीमरावांच्या अंगातील जमदग्नी कधी भडकेल याचा नेमच नसायचा. म्हणून त्या सदा न कदा भीत त्यांच्या भोवती वावरायच्या. घरातले सर्वच तसे भीत होते. जेवायला बसले की हातात पुस्तक, डोकं पुस्तकामध्ये खूप असलेलं. थोड्या थोड्या वेळाने रमाबाई सूचना करायच्या, अहो जेवा ना, अहो पान वाढलंय, जेवताना अन्न गार होत आहे. अशा हळूहळू सूचना करता करता 5-7 वेळा ते ऐकलं की साहेब एकदम खेचकायचे आणि जोरात ओरडायचे, काय कटकट आहे का तुझी, एवढं प्रकरण संपल्याशिवाय मी जेवायला बसणार नाही. एकदा इंग्लंडच्या कायद्याच्या पुस्तकाचे 5 खंड दुकानात दिसले. त्यांनी ते खरेदी केले, घरी आणून ठेवले. रमाबाईंनी सांगितलं, आज 500 रुपयाची, आणि रमाबाईंना ते म्हणाले, आज 500 रुपयाची मोलाची संपत्ती घेऊन मी घरी आलोय. एवढे पैसे पुस्तकावर खर्च केले तुम्ही? रमाबाई उद्गारली. नुसतं पुस्तकी ज्ञान काय हो कामाचं, त्याबरोबर व्यवहार ज्ञानही लागतं. मग मला काय व्यवहार ज्ञान नाही की काय? काय हवंय तुला, असं तुला काय वाटतंय? मग हळूच रमाबाई म्हणाल्या, अहो थोडस तरी मुलांना जवळ घ्यावं, त्यांना काय हवं नको ते विचारावं, त्यांच्या अभ्यासाचं विचारावं, त्यांची चौकशी करावी, बायकोला थोडा वेळ द्यावा. तर भीमरावांना वाचनामुळे वेळच मिळत नसे. त्यातून मुलांना जवळ घेऊन अभ्यास करायला बसले आणि मुलांचं थोडं चुकलं की जरा असं मुलं चाचरत बोलले की जोरात ओरडायची. मुलं घाबरायची, येत असलं तरी विचकायची. मग भीमराव आणखी ओरडायचे आणि अभ्यासच संपायचा. भीमरावांच्या वागण्यामध्ये अजून एक खोड होती. म्हणजे कसं, मुलं चांगले चुंगले कपडे घालून बाहेर पडली की ते खिजवायचे, वा काय थाट आहे बॅरिस्टरांच्या मुलांचा. मी शिकत होतो तर साधा शर्टही मला मिळत नव्हता. कॉलेजला गेलो तेव्हा पहिल्यांदा पायाला चपला लागल्या आणि तुम्ही मराठी शाळेत सूटबूट घालून जातात. जा, पण बॅरिस्टरची मुलं म्हणून माझ्यापेक्षा विद्वान व्हा म्हणजे झालं. यशवंत 2रीत पास झाला, पण मार्क कमी मिळाले तर त्यांनी त्याला बुटाने मारलं. लक्ष्मीबाई आणि रमाबाई कोपऱ्यात अगदी उभ्या राहिल्यात. तेव्हा ते एकदम ओरडले, मला नाही नीट वागता येत, मी नाही राहत घरात, हा चाललो. आणि निघून गेले ऑफिसात. 15 दिवस घरीच आले नाही. रमाबाई डबा पाठवायच्या, तो तसाच पाठवायचे. मग रमाबाई पण घरात उपाशी राहायची. पण 15 दिवसांनी बाबासाहेबांच्या लक्षात ही चूक आली आणि मग ते घरी आले. मुलांशी प्रेमाने बोलू लागले. त्यांना चांगल्या शाळेत पण त्यांनी घातले. एक दिवस संधी साधून रमाबाई भीमरावांना म्हणाल्या की अहो लक्ष्मीबाईंना खूप ताण पडतोय, वाणसामान आणायचा, स्वयंपाक करायचा.
कुणाला तरी सांगा ना हे काम. यशवंत हुशार आहे, पण पहिल्यापासून त्याची आबाळ झाल्यामुळे त्याला संधिवात झालाय आणि तो तर तुम्हाला खूपच घाबरतो. तेव्हा थोडा घरच्यांसाठी वेळ काढा. हे ऐकून भीमराव म्हणाले आणि तेव्हाच ते असं म्हणाले की आता आपल्या घरात भाऊ पण येणार आहे नवीन यशवंताना. हे ऐकून भीमराव म्हणाले, आपल्या नव्या बाळाची मी मुळी आबाळच होऊन देणार नाही आणि कुणाला कधीच मारणार नाही. रमाबाई तर आता खूप अशक्त झाल्या होत्या. हवा पालट करण्यासाठी भीमराव सोलापूरला त्यांना घेऊन गेले. थोडीशी उसंत बघून मला सोडून कुठेही जाणार नाही असं वचनच त्यांनी भीमरावांकडून घेतले. पण कसं काय, एक दिवस बंदूक खांद्यावर घेतली आणि शिकारीला निघाले. हे पाहताच रमाबाई त्यांना असं म्हणाल्या की बंदूक हाताळायची सवय तुम्हाला नाहीच, ती घेऊ नका. पण ऐकेल तो नवरा कसला. आयटीत गेले आणि नेमण्याला चहा फोडला आणि तो जाऊन असे काही पडले की डोकं फुटलं, रक्त निघालं. शिकारचं पळूनच गेले. मग आता रिकाम्या हाताने कसं काय घरी जायचं, म्हणून हरणाचं पाडस आणले. त्याला पाहून रमाबाईंना वाटे की त्या पाडसाची नजर आईला सुटते आणि ते बघून त्यांना आपल्याला गेलेल्या मुलांची आठवण येईल. 8-10 दिवस ठीक गेले, पण 15-20 दिवसांनी परत ते पाडस आजारी काय पडलं आणि त्यातच ते मेलं. मुलं तर रडलीच, पण बाबासाहेब पण खूप रडले. 15 जून 1924 रोजी रमाबाईंनी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. नाव ठेवलं राजरत्न. राजासारखं त्याला वाढवायचं, त्याची आबाळ होऊ द्यायची नाही, अशी दक्षता घेऊ नये, तो वरचेवर आजारीच पडायचा. 1 जुलैला 1926 रोजी त्याला निमोनिया झाला. सगळे डॉक्टर, औषधं, सगळं काही झालं, पण तो वाचला नाही. रमाबाईंना एकूण 5 अपत्ये झाली, पण जगला फक्त पहिलाच, यशवंता. बाकी सरी काळाने ओढून गेली. खूप कष्ट, खाण्याची आबाळ यामुळे रमाबाईंची प्रकृती इतकी काही आता नाजूक झाली होती की पुन्हा दिवस राहता कामा नये, हे डॉक्टरांनी बजावून सांगितले. त्यामुळे भीमराव रमाबाईंपासून लांब लांब राहायचे. राजरत्नाच्या मृत्यूनंतर तर त्यांनी ऑफिसमध्येच राहणं सुरू केलं. सकाळी तास 1.5 तास घरी येत, रमाबाई ऑफिसमध्ये डबा पाठवायच्या. पतिराज असे फटकून का वागतात हे मात्र रमाबाईंच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून त्या फारच अस्वस्थ होत्या. त्या काळातच महाराष्ट्रात घडलेली एक गोष्ट, त्याचाच विचार रमाबाई करत होत्या. इंदूरच्या तुकाजीराव होळकरांचा विवाह कुमारी मिलर या अमेरिकन युवतीशी ठरला होता आणि म्हणून 1928 साली साऱ्या महाराष्ट्रभर काहूर उठले होते. धनगर समाजाने बॅरिस्टर भीमरावांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं होतं. मी इंदूरला जातोय असं जेव्हा त्यांनी रमाबाईंना सांगितलं, तेव्हा रमाबाई म्हणल्या, तुम्ही परदेशी अभ्यासाला गेलात तेव्हा मला असं वाटलं एखादी बडबीनच तुम्ही बरोबर घेऊन याल. अर्थात रमाबाईंची ही भीती खरीच होती, यथार्थ होती. कारण चाळीत असताना नागपूरची सुस्वरूप सरस्वती म्हणजे फळवाली सरू आणि परदेशामध्ये असताना फिजिऑल फॅनी नावाची एक हुशार प्रेमळ मैत्रीण बाबासाहेबांच्या जीवनात आली होती. पण रमाबाईंचं सात्विक सौंदर्य आणि अनन्य पतिनिष्ठा यामुळे पतिदेव या दोन्ही आकर्षणापासून लांब राहिले होते. त्यांची आठवण येऊन भीमराव म्हणाले, पण नाही ना ग तसं घडलं. अगं माझ्या हृदयात तुझ्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला जागा नाही. रमाबाईंना कधी कधी भीमरावांबरोबर जावं, त्यांचा मान सन्मान अनुभवावा असं वाटायचं, पण भीमरावांचं त्या बाबतीत मत वेगळं होतं. एकदा रमाबाई इंदोरला मीही येते असं म्हणाले, तेव्हा बाबासाहेब म्हणाले की समाजाकडून ज्यावेळेस बोलवणं होईल त्यावेळेस मी तुला सन्मानाने माझ्या बरोबर घेऊन जाईल. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात महिलाही सहभागी होणार हे जेव्हा त्यांनी ऐकलं, तेव्हा दोघेही गावांनी सत्याग्रहात भाग घ्यायचा आणि तिथे जायचं म्हणून 2 बळकट्या बांधून ठेवल्या. पण कसं काय, त्या दोघांना चुकवून भीमराव त्या सत्याग्रहाला निघून गेले. नाशिकच्या सत्याग्रहात साहेबांना खूप लाठीमार सहन करावा लागला, त्यामुळे ते घरापासून 3 महिने लांब राहिले.
आणि याच भीतीने रमाबाई अत्यंत अस्वस्थ होत होत्या. तरीही गोलमेजच्या परिषदेमध्ये त्यांना परदेशी जावंच लागलं. तेव्हा मात्र रमाबाईंची फारच नाजूक अवस्था होती. तिला कसे सोडून जावे असा प्रश्न भीमरावांनाही पडला होता. खरं तर तिची खूप काळजी या काळात घ्यायला हवी होती, पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग अशा वेळेस ती जबाबदारी त्यांनी त्यांचे मित्र धारवाडचे बळवंत वराळे यांना दिली. हे बळवंत वराळे त्यावेळेस मुलांच्या वसतिगृहाची व्यवस्था बघत होते. मग रमाबाईंनी सुद्धा त्या मुलांची जेवणाची व्यवस्था बघायला सुरुवात केली. वसतिगृहाला अनुदान आलं नाही म्हणून यापुढे मुलांना जेवण देता येणार नाही हे जेव्हा रमाबाईंना कळलं, तेव्हा त्यांनी आपले सुवर्ण कंकण काढून गहाण ठेवायला सांगितले आणि तेव्हापासूनच खरं ती मुलं रमाई असं रमाबाईंना म्हणू लागली. दुसऱ्या गोलमेज परिषदेहून साहेब जेव्हा लंडनला आले, तेव्हा गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन रमाबाई बंदरावर त्यांच्या स्वागतासाठी गेल्या. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी साहेबांनी केली आणि सगळा भारत त्यांच्या विरुद्ध उभा राहिला. तेव्हा पुण्याला होते आणि ते पुण्याहून ते सुरक्षित येतील की नाही या काळजीने रमाबाईंनी नवस केला. पण पुढे तो नवस पेटण्यासाठी साहेबांची वाट न बघता त्या एकट्या पंढरपूरला गेल्यात आणि नवस फेडून आले. 1930 पासून साहेबांची आर्थिक स्थैर्य आता खूपच चांगलं झालं होतं. पतिराजांना लोकमान्यता राजमान्यताही मिळाली होती आणि म्हणून रमाबाई खूप खुश होत्या. हिंदू कॉलनीमध्ये साहेबांनी घराचं भूमिपूजन रमाबाईंच्याच हस्ते केलं आणि तेव्हापासून तर त्यांच्या संसाराचा आलेख उंचावू लागला होता. घर बांधून राजगृह असं नाव ठेवलं. वास्तुपूजनाच्या वेळी रमाबाईंनी स्वतःची सही भीमरावांनी स्वतःच्या सह्या करून चिठ्ठ्या लिहून त्याच्यामध्ये काही नाणी टाकून तांब्याच्या भांड्यात 4 कोपऱ्यांमध्ये पुरले. चाळीतल्या सर्व लोकांना त्यावेळेस बोलावलं होतं. रमाबाई त्यांना म्हणाल्या, 40 तासपर्यंत मी आपल्या सर्वांबरोबर राहत होते. घासातला घास काढून आपण माझी नड भागवली. रात्री अपरात्री कवाबी मदतीला धावून येत होता. आता मी इथं राहायला आले. हे घर माझं एकटीच नाही, आपल्या सर्वांचं आहे. वरचे वर येत राहा. आपल्या प्रेमाची नजरच मला ताकद देईल. राजगृहाच्या कामाच्या ताणाने साहेबही आजारी पडली. विश्रांतीसाठी सिंहगडावर गेली. रमाबाई तर राजगृहातच होत्या. त्यांची तब्येत 16 मासात झाली होती. तसंच अंथरुणात त्यांनी आता अंथरुणच धरले होते. त्यामुळे साहेब परत सिंहगडहून आले. 10-15 दिवस त्यांनी जातीने त्यांची सेवा केली. त्यांची तब्येत सुधारते म्हटल्यावर पुन्हा ते वसईला डॉक्टर मित्राकडे गेलेत. 1935च्या मे महिन्यात रमाबाईंची प्रकृती पुन्हा बिघडली. नामांकित डॉक्टरचे औषध, इंजेक्शन, गोळ्या कशाची कमी नव्हती. म्हणून डॉक्टरांनी बाबासाहेबांना बोलावून घ्यायला सांगितलं. रमाबाई चातकाप्रमाणे पतिराजांची वाटच पाहत होत्या. अगदी जीव धरून होत्या. ताप वाढतच होता. त्या भ्रमात बडबडू लागल्या. मामंजी नाही, साहेबांचा पत्ता नाही, कुणाच्या भरोशावर हे जग सोडून जाऊ. माझ्या यशवंताला कोण बघेल. साहेब अजूनही तुमच्या काळजाला पाझर का नाही उठत असं म्हणून मनातल्या मनात पुरत राहा. या लवकर या. रमाबाई अगदी निर्वाणीने साहेबांची वाट बघत होत्या. फार कठीण परिस्थिती त्यांची होती. पण ह्या रमाबाई, ज्यांना त्यागमूर्ती रमाबाई असं म्हणतात, त्यांनी बाबासाहेबांना कधीच काही कमी पडू दिलं नव्हतं. उलट कुठलीच विवंचना त्यांच्या समोर मांडलीही नव्हती. भारतरत्न बाबासाहेबांनी देशासाठी जितके कष्ट उपसले, त्यांनी जेवढी मेहनत केली तेवढीच मेहनत रमाबाई यांनी पण केली. म्हणून तर त्यांना त्यागमूर्ती रमाबाई असे संबोधले जाते. त्यांनी त्यांच्या जीवनात प्रचंड त्याग सहन केला. डॉक्टर बाबासाहेबांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र रमाबाईंमुळेच हा प्रवास थोडा सुसह्य झाला. रमाबाईंनी त्यांच्या मार्गातील अडथळे तर दूर करण्यास मदत केलीच, पण बाबासाहेबांनी नेहमीच सामाजिक जबाबदाऱ्यांकडे जातीने लक्ष दिलं आणि त्यामुळे कौटुंबिक सुखासाठी रमाबाईंनी कधीच बाबासाहेबांना कसलीच व कशाचीच त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवली नाही. उलट त्यांच्या लहान मोठ्या कार्यास प्रोत्साहनच दिलं. याच काळात
त्यांच्या घरात 7-8 मृत्यू झाले, ते अगदी स्वकीय लोकांचे होते. या परिस्थितीत रमाबाईंनी खंबीर राहणं तर शक्यच नव्हतं. तरी सुद्धा त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणास प्रोत्साहनच दिलं. बाबासाहेबांच्या ज्ञान साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून काही बाबी त्यांनी बाबासाहेबांपासून लपवूनही ठेवल्या. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण आपल्या पत्नीमध्ये मिळणं हे खरं तर बाबासाहेबांचं भाग्यच होतं. बाबासाहेबांचं या रमाईवर निस्सीम प्रेम होतं आणि त्यांना या सगळ्याची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्या समोर दुःख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्र विरहित काळजीच्या आणि गरजांच्या दिवसातही जिने मला अविरत साथ दिली, त्या रमाच्या स्मृतीस गुणग्राहकतेची खूण म्हणून माझी ही कलाकृती मी अर्पण करतो आणि त्यामुळे रमाबाईंच्या व्रतस्थ जीवनाची नोंद इतिहासात ठळकपणे राहील. हो, पण इकडे रमाबाईंचं काय? अशा या रमाबाईंसाठी स्वतःची प्रकृती ठीक नसूनही 26 मे 1935 रोजी भीमराव वसईहून घरी आले. आपल्या सौंदर्यवान पत्नीचा तो पांढरा फटक पडलेला अस्थि देह पाहून त्यांना अगदी गलबलून आले. पतिराजाला पाहून त्याही स्थितीत रमाबाईंचं मुखकमल प्रसन्नतेने फुलून आलं. रात्रभर साहेब रमाबाईंजवळ बसून होते. त्यांच्या मस्तकावर, पाठीवर हात फिरवत राहिले. सकाळी उठून स्वतःच रमाबाईंचं तोंड धुतलं, त्यांना चहा पाजला. रमाबाई असह्य वेदनांनी तळमळत होत्या, अगदी विवळत होत्या. साहेब जवळच होते, अगतिकपणे पत्नीला धीर देत होते. रमाईची नजर वेगळंच काही बोलत होती. साहेबांनी त्यांचे डोके मांडीवर घेतले. क्षणभर त्या जात्या जीवाने पतिराजांच्या नजरेला नजर मिळवली. स्वतःला सांभाळा, यशवंतालाही सांभाळा आणि अखेरचा श्वास घेतला. या महामानवाची माध्यान्ह काळाची सावली गडप झाली. ती तारीख होती 27 मे 1935. त्या त्यागमूर्तीला माझं विनम्र अभिवादन. आणि इतक्या वेळ आपण सर्वांनी ऐकलं म्हणून सर्वांना माझ्यातर्फे धन्यवाद आणि नमस्कार. डॉक्टर शुभदाताई. हो, येतोय आवाज? होय होय, बोला. इतकं सुंदर चरित्र कथन ऐकून आपण मंत्रमुग्ध झालो होतो. आणि खूप वेगळा विषय रमाबाई, हा विषय का निवडला असा प्रश्नही त्यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी मला आत्ता जी त्यांनी बाबासाहेबांकरता जे भेट घेतली तो विषय मला सांगितला. मी म्हणलं इतक्या सुंदर वेगवेगळ्या चरित्र कथा स्त्रियांच्या आहेत, पण आपण मग हीच कथा का निवडली? तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की एक तर कुठलीही जी अशी घटना किंवा जे चरित्र आहे जे आपल्या स्वतःवर प्रचंड मानसिक परिणाम करतो आणि ती कुणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला गप्प बसू देत नाही, या न्यायानं ती निवडली. दुसरी गोष्ट, प्रचंड दारिद्र्य, एकत्र कुटुंब, बाबासाहेबांना शिक्षणाची प्रचंड हौस आणि हे न जुळणारं गणित. आणि तशाही परिस्थितीमध्ये गायकवाड बाबासाहेबांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. नंतर कोल्हापूरचे राजाराव त्यांच्या मागे उभे राहिले. आणि हे सगळं परदेशी शिक्षण घेताना जसं आपण सावरकरांचं, टिळकांचं, अन्य महापुरुषांचं चरित्र वाचलं तेव्हा त्यांच्यापुढे एकच पायतळी अंगार आणि समोर असलेला ध्रुव तारा, या पलीकडे त्यांना काहीही दिसत नव्हतं. आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार नक्की असेल की आपली बायको हे घर नक्की सांभाळणार, या विश्वासावरच त्यांनी परदेशी प्रयाण केलं असेल. आणि म्हणून
ज्या ज्या वेळेला कुटुंबावर अनंत असे दारिद्र्याचे दुःखाचे प्रसंग आले, त्या वेळेला रमाबाईने आपलं आयुष्य कचपटासमान तर मानलंच होतं आणि जेवढे म्हणून दागिने होते ते सगळे विकून त्यांनी घर चालवलं. हे कुणाला सांगितलं नाही. आपण आजच्या स्त्री आणि त्या स्त्रियांची जर आपण तुलना करायचं ठरवलं तर आजच्या स्त्रिया नवऱ्याविषयी, घराविषयी, एकूण परिस्थितीविषयी अत्यंत तक्रारी करतात. म्हणजे पती हा परमेश्वर तर हे पुसलेलंच आहे, सुविचार म्हणूया. आणि अशा पद्धतीने या जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत की पतीच्या आयुष्यात स्वतःला झोकून देणं, आपली प्रतिमा त्याच्या कर्तृत्वात विलीन करणं. आणि किती वृद्ध एक प्रसंग त्याने आपल्याला सांगितला की आंबेडकर अशाही परिस्थितीत शिकून विद्वान होऊन आले, सर्वत्र समारंभ होत आहेत, पण आपल्याला जाता येत नाही. आणि जाता न येण्याचं कारण होतं की नेसायला लुगडत नाही. म्हणजे बाईला किमान अन्न वस्त्र पुरवणं एवढं तरी नवऱ्याचं कर्तव्य असतं. पण देश देव धर्मासाठी जे जे पुरुष आपलं सर्वस्व अर्पण करतात त्या सर्व धर्मपत्नींची अवस्था रमाबाईपेक्षा वेगळी नाही. सर्व धर्मपत्नींनी आपलं स्त्री रूप, पत्नी रूप, अर्धांगी रूप, भार्या हे सर्व पातळ्यांवर अगदी टोकाला नेऊन पोहोचवलं. आणि ज्या वेळेला आता तो समारोह होतो आहे, बघायची इच्छा आहे, नेसायला लुगडं नाही, अशा वेळेला दिरांनी त्यांना लुगडं घेण्यासाठी पैसे दिले. पण ती पत्नी याचा अर्थ त्याची पत न जाऊ देणारी, अर्धांगी याचा अर्थ त्याचं सगळं दुःख वाटून घेणारी, आणि भार्या याचा अर्थ तर आयुष्यभर बाबासाहेबांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्याच होत्या शिरावर. तर या बाईंनी त्या पैशातून आता आपल्याला प्रज्ञाताईंनी सांगितलं की काय घेतलं असेल. एक धोती जोडी घेतली, एक गादी घेतली आणि एक पाट घेतला बाबासाहेबांकरता. आणि ही समस्या तशीच राहिली. म्हणजे तिला दुःख झालं नाही की हा हे पैसे मला दिले होते, हे मला होते, ते मलाच खर्च करायचे होते. पण खर्च करण्यामागची उर्मी वेगळी होती. सत्कार समारंभ पाहायचाच होता, तो कसा पाहायचा तेही तिने त्याच्यावर सोल्युशन काढलं की बाबासाहेबांना सत्कारात आलेला फेटा घेतला, अंगावरती गुंडाळला आणि दूर उभं राहून त्या कार्यक्रम पाहून आपल्या डोळ्यांचं पारणं पेटलं. दीर गेला, त्याचं कुटुंब सांभाळलेलं आहे बघा. प्रज्ञा त्यांनी आपल्याला सांगितलं की एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणे आले. म्हणजे आपल्याच खाण्याचे, आपण ज्याला लाले पडणा म्हणतो किंवा फाके पडणा म्हणतो, तर ते सांभाळणं कठीण असताना दिराचं कुटुंब, त्यांची मुलं नुसती सांभाळायची नाहीत तर त्यांचा पुत्रवत सांभाळ करणारी ही जी माता असेल ती गुणांचा संस्कार जन्माला आलेले आहे. आणि अशा तऱ्हेनं त्याने आपलं सगळं आयुष्य आपल्या घराकरता, आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाकरता हे खर्च केलं. आणि हे सगळं सांगताना प्रज्ञाताई इतक्या त्या कथेशी समरस झाल्या होत्या की त्यांना असं वाटत होतं किंवा आपल्यालाही असंच वाटत होतं की ती सगळी कथा आता आपल्यापुढे घडते आहे. त्या भयंकर परिस्थितीला रमाबाई कशा सामोऱ्या जात आहेत, आपलं मनोधैर्य कसं सांभाळत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा त्या तरुण निघाल्या. म्हणजे ज्या वेळेला स्त्री ही, आता एक कविता मला इथे आठवते की बाई मी दळण दळीते, मी कांडण करते, तर त्या दळणामध्ये माझा जीव मी दळते आणि माझ्या त्या कांडणामध्ये माझं मरण मी कांडते. अशी एक कविता आहे. तर ती मला वाटते या सगळ्या स्त्रियांना ती लागू पडते. आणि अशा तऱ्हेनं अतिशय सुंदर पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये, ओघवती भाषेमध्ये
तेजस्वी विचारांचं जे काही त्यांनी आज आपल्या पुढे आदान प्रदान केलेलं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की बाबासाहेब शिकून आल्यानंतर सुद्धा घरची परिस्थिती बदलत नाही. 50 रुपयामध्ये घर चालवणं कठीण आहे 10 माणसांचं. आणि त्यात 30 पुड्या करण्याची कल्पकता, त्यातलं ₹1.5 रोज खर्च करायचा. आणि त्या स्त्रीला काय वाटत असेल, तिला काही स्वप्न नसेल का, तिला आयुष्याबद्दलच्या काही भावना नसतील का? पण आपल्या संस्कृतीमध्ये पती आणि पत्नींचं इतकं सुंदर नातं अशा या घटनांमधून आपल्याला कळतं. सिनेमामध्ये असते ती कथा असते निर्माण केलेली, आणि आयुष्याची चरित्र कथा असते ती प्रत्यक्ष अनुभवांना सामोरं जाऊन आपलं मनोधैर्य टिकवणं आणि पती संसार आणि एकूणच आपल्या कर्तव्याची जबाबदारी हे सगळं पार पाडत असताना स्त्रीला किती त्रास होतो याची कोणीही म्हणजे जाणीव ठेवत नाही. ती साहेबांनी ठेवलेले होते. शेवटचा प्रसंग मला खूप हृदय वाटला की ज्या वेळेला त्या गेला त्यावेळेला बाबासाहेब उठले, त्यांचं मुख कमल त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने धुतलं, त्यांना चहा वगैरे पाजला. आणि जसं म्हणजे पत्नीला वाटत होतं की पती समोरच आपल्या पंचदेहाची जी काही ज्योत आहे ती पंचत्वात विलीन व्हावी, ती इथे विलीन झालेली आहे. बाबासाहेब त्यांच्या गोड अंतरंगाचा जाणून होते. दुःख भोगण्याची तिची तत्परता, तिचं जे काही सगळं व्रतस्थ जीवन आहे ते खऱ्या अर्थाने त्यांनी जाणलं होतं. पण माणूसही कधी कधी परिस्थितीचा इतका दास असतो किंवा ज्याला आपण परिस्थितीचा रेटा म्हणतो, तो रेटा त्याला मागे वळू देत नाही. आणि आता जे हल्ले अनेक म्हणजे लोकांच्या मुखातून किंवा काही लेखणीतून या लोकांवर खूप ताशेरे ओढले जातात की अशा तऱ्हेनं स्त्रियांवर अन्याय झाला, मग अमुक झालं. पण ती त्या काळची परिस्थिती आणि त्या स्त्रीची काहीच तक्रार नाहीये. ती काहीच आपल्या नवऱ्याबद्दल घरच्या परिस्थितीबद्दल काहीही तक्रार करत नाही. मग आपण त्याला उगाचच असे ढलपे लावण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण सगळ्या चरित्र कथेमध्ये आपल्याला हेच दिसेल की कशा तऱ्हेनं या बायका पुढे आलेल्या आहेत आणि घराकरता किती त्याग स्त्रीला करावा लागतो. त्या काळातल्या स्त्रिया तशा होत्या म्हणूनच माधव जुलियनच्या लेखणीतून प्रेमस्वरूपाई सारखी कविता येते. आपल्याला आयुष्यभर ती कविता खूप शिकवत असते. आणि अशा कवितांमधून, अशा या चरित्र कथांमधून खरं तर आपण आपलं आयुष्य घडवायला पाहिजे. पण माणसं खूप कमी वाचतात आणि त्याचा परिणाम ते त्या कथेच्या जे काही बाज आहे किंवा त्याचं जे काही उच्च पद आहे किंवा स्वर्गीय नातं आहे त्या जीवनाचं, ते जाणून घ्यायला कमी पडतात. प्रज्ञाताई, मनपूर्वक कौतुक. खूप छान कविता म्हणूया आपण किंवा एक कवितेसारखंच आयुष्य आपण आम्हाला सांगितलं, आम्हाला खूप आवडलं. आता मी थोडस प्रज्ञाताईंच्या वेगळ्या जीवनाबद्दल आपल्याशी बोलावं इच्छिते. त्यांचं प्रेरणास्थान आहे त्यांची आई. आपण वडिलांचं पाहिलं की रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला तर त्या म्हणतात माझी आई तशी काही उच्च शिक्षित वगैरे नव्हती, पण ती अत्यंत सुसंस्काराने नटलेली अशी स्त्री असल्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले. आणि ज्या वेळेला स्त्रीवर स्वतःचे संस्कार होतात तेव्हाच ती आपल्या मुलांवर पण असेच संस्कार करते. त्याचं उदाहरण आहे त्यांची कन्या जे ठाण्याला असते, ती डॉक्टर स्मिता म्हणून आहे. तीही म्हणते माझं प्रेरणास्थान माझी आईच आहे. आज मी जी काही आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या आईला आहे. शब्दांचे अर्थ तिने छान लावून घेतले, ते मला आवडलं.
ती म्हणते माझी आई प्रज्ञा, म्हणजे सर्व क्षेत्रात प्रज्ञावंत असलेली. आणि माहेरचं नाव कुमुद आहे, म्हणजे रात्री उमलणारं पांढऱ्या शुभ्र कमळाचं साम्य तिच्यात आहे. तिला सर्वोत्कृष्टाचा ध्यास आहे. हा शिक्षकी पेशा तिने अत्यंत उत्तम तऱ्हेनं निभावला. सेवानिवृत्तीनंतर आपले व्यासंग जोपासले. ती अत्यंत धडपड स्वभावाची आहे. आमच्या करता ती जीव की प्राण आहे आणि नातवंडांकरता तर सर्वच काही आहे. ती आम्हाला उत्तम सल्ले देते. मुलांची लाडकी आजी, आजोबा जणू त्यांचे मित्रच आहेत. आणखीन पुढे जाऊन तिनं जे काही वक्तव्य केलेलं आहे, खरंच आपल्याला इथे नम्र व्हावं असं वाटतं. ती म्हणते जीवनातल्या सर्व पदव्यांचा गुच्छ करावा आणि तिच्या चरणी अर्पण करावा असं स्थान जर आहे तर ते आई. शब्दात वात्सल्यात थोरवी, रिटायर झाली, मुख्याध्यापिका झाली. डोंबिवली सारख्या शहरात आल्यावर, म्हणजे खेड्यातून आल्यावर शहरात निभावून घेणं खूप कठीण असतं. मीही यातून गेलेले आहे आणि म्हणून मला आणि त्यांच्या जीवनात खूप साम्य वाटतं. सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इथे पत्नीला पतीची साथ मिळणं. काल रात्री मी त्यांच्या यजमानांबरोबर मुद्दाम बोलले. म्हटलं की तुमच्या नजरेतून प्रज्ञाताई मला ओळखायच्या आहेत. तर प्रज्ञाताईंनाही जे काही माहिती नव्हतं, त्या अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले ते अत्यंत उत्साही आहे, सूत्रसंचालन चांगलं करते. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाती जुळवून घेणं, एकत्र कुटुंबात कसं राहावं, माणसं कशी जोडावीत, उत्तम पाकशास्त्रानं माणसांची मन कशी आनंदित करावेत, या सगळ्या भूमिका तिच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्या शिक्षक असल्याचा त्यांना अत्यंत अभिमान आहे. ते म्हणाले शिक्षक म्हणजे संवादित असतो. मी पुष्कळ वाचतो, मी आणखीन काय काय करतो, पण मला तिच्यासारखं बोलता येत नाही किंवा मला त्या भावना त्या पद्धतीने व्यक्त करता येणार नाहीत. ही त्यांच्या दृष्टीने खरंच जमेची बाजू आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रिय असणं, हुशार, सामान्य, गुंड सर्व मुलांना हाताशी धरून त्यांना आपलंसं करणं ही अतिशय उत्तम कला आहे. आणि नात्यामध्ये सुद्धा हा गोडवा टिकवायचं खूप महत्वाचं काम केलेलं आपल्याला प्रज्ञाताईंचं दिसतं. ते पण कौतुकास्पदच आहे त्यांचं सगळं. शाळेतल्या 2 अविस्मरणीय घटना मी आपल्याला मुद्दाम सांगणार आहे. की आपण मोठ्या पदावर असताना आपल्याला एक तर खूप जबाबदारी असते. 600, 700, 800, 1000 मुलांची जबाबदारी. आपण एका जागी असताना आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या 700 मुलांवर असतं. कुठल्या वर्गात कोणत्या क्षणी काय घडेल, काहीतरी शॉर्ट सर्किट होईल का, अमुक होईल का, पाणी सांडलं असेल तर त्याच्यावरून कोणी जिन्यातनं धाडधाड धावत आलं तर खालपर्यंत आपटून डोकं फुटेल का, अनेक प्रश्न असतात. पण असा काही एखादा प्रश्न आयुष्यात निर्माण होतो की ज्याच्यावर आपण केलेला उपाय सुद्धा नाही चालत. अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडलेली आहे की त्या 3ऱ्या मजल्यावर उभ्या होत्या. शाळेकडे सगळं असं बारकाईने लक्ष होतं आणि एवढ्यात पाण्याचा जो काही पाण्याची मोटर असते ती मोटर चालू करायला गेलेल्या कोकणे नावाच्या त्यांच्या शिपाईबाई होत्या. त्यांना प्रचंड शॉक लागला आणि त्या फेकल्या गेल्या. हे लक्षात आल्याबरोबर प्रज्ञाताईंनी काय केलं असेल तर पहिल्यांदा मेन मीटर बंद केला आणि धावत धावत त्या खाली गेल्या. खाली गेल्यानंतर तिला लोकांच्या मदतीने उचललं, तिचं डोकं मांडीवर घेतलं, ताबडतोब रिक्षा केली आणि डॉक्टर अभ्यंकरांच्या हॉस्पिटल, खटकुळांच्या हॉस्पिटलमध्ये त्या घेऊन गेल्या. पण दुर्दैव असं की तिथे पोहोचेपर्यंत त्या कोकणबाईंची प्राणज्योत मालवलेली होती. आता घेऊन आपण जिवंत आहे असं धरून गेलो आणि माघारी येताना मृत आहे असं घोषित केल्यानंतर पुन्हा ते
ती बॉडी शाळेत आणणं हा मधला 4 सेकंदाचा सुद्धा वेळ नसेल, पण तो त्या माणसाकरता किती टांगलेली तलवार आहे की यातनं काय निर्माण होईल, कोण आता वाईटात उभं राहील, कुठला प्रसंग निर्माण होईल, हे काहीही डोक्यात न घेता त्या पुन्हा त्याच जबाबदारीनं त्यांना शाळेत घेऊन आल्या. म्हणजे इथे एका मुख्याध्यापकाला स्त्री असून सुद्धा पुरुषापेक्षा जास्त मनोधैर्य दाखवावं लागतं. ते त्यांनी दाखवलं. पण ईश्वरेच्छा बलीयसी या न्यायानं कोकणेबाईंचं आयुष्य कुणाच्याच हातात राहिलं नव्हतं. त्याचं त्यांना खूप दुःख झालं. दुसरी गोष्ट आहे की त्यांचे एकदा ट्रिप गेले होते आणि रात्रीच्या वेळचा हा प्रवास होता. ऐन रात्रीच्या वेळेला डब्यामध्ये गुंड शिरले आणि गुंडांचं लक्ष मुलींकडे होतं. पण अशा वेळेला आपल्या बरोबर असलेले काही गुंड विद्यार्थी आपल्याला कसे उपयोगी पडतात याची देही याची डोळा त्याने अनुभव घेतला आणि त्या गुंड मुलांच्या मदतीनं त्या गुंडांना चांगलं ठोकून काढलं. आणि त्यातला एक मुलगा तर गाडी थांबल्याबरोबर रेल्वे स्टेशन मध्ये स्टेशन मास्तरांकडे गेला. म्हणजे आपण मुलांना जे शिकवतो, म्हणजे ती मुलं गुंड नसतात, पण कधी त्यांची गुंडगिरी खरोखरी कल्याणार्थच असते. याचा एक अत्यंत हृदय हा प्रसंग आहे की तो मुलगा स्टेशन मास्तरांच्या तिथपर्यंत पोहोचला, स्टेशन मास्तरांना घेऊन डब्यात आला आणि पुढची परिस्थिती आज त्यांचे डोळे बघून मला असं वाटतं की त्यांना ते सगळा प्रसंग आत्ता आठवतोय. ऐकणाऱ्यांच्याही अंगावर शहारे येतात. पण शेवटी आपल्याला आपली जबाबदारी महत्वाची असते, कारण आपण नेलेली मुलं आपल्या जबाबदारीवर त्यांना नेऊन परत आणायचं असतं. हे अंतरीचा शिक्षक झाल्याशिवाय कळणार नाही. आणखी एका गोष्टीवर थोडस लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे की महाबळेश्वरकर म्हणून त्यांच्या मुख्याध्यापिका होत्या. माझी चांगली मैत्रीण होती. आमच्या 7-8 मुख्याध्यापकांचाच गट होता. त्यावेळी सुदैवानं आम्ही 8-9 जणी शिक्षिकाच मुख्याध्यापिका होतो. त्यामुळे आमचं परस्परांशी खूप नातं होतं. तर या महाबळेश्वरकर मॅडमने आपल्या प्रज्ञाताईंना एक गौरवपत्र दिलेलं आहे. ते खूप बोलकं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी गुणी, धडपडा, कष्टाळू, सतत श्रम करणारा त्यांचा स्वभाव वर्णिला. शिक्षक म्हणून नाविन्याचा ध्यास, आपणहून जबाबदारी उचलणं आणि ती अत्यंत जबाबदारीनं पार पाडणं आणि यशस्वीतेचा आपल्याला अनुभव देणं हे महत्वाचं आहे. हे काम प्रज्ञाताईने केलेलं आहे. त्यांच्याकडे अध्यापन कौशल्य आहे, विद्यार्थी प्रियता आहे. वेगवेगळ्या छंदातून त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. आणि आता जे आपण मगाशी वाचन कॉर्नर म्हणलं, त्या वाचन कॉर्नर मध्ये त्याने शाळेतल्या कुमुद डोके, म्हणजे ह्या सगळ्या मैत्रिणीच होत्या, आमच्या चित्रकला शिक्षक होत्या. म्हणजे एखाद्या माणसाचा शाळेच्या, स्वतःच्या किंवा समाजाच्या चांगल्या करता कसा गोडपणाने प्रयोग करून किंवा उपयोग करून घ्यायचा, ही कला त्यांच्याकडे आहे. आणि त्या कुमुद डोक्यांच्याकडून आणि विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं त्यांनी ते उत्तम प्रकल्प राबवले म्हणण्यापेक्षा आपण कार्यान्वित केले असं म्हणूया. त्यांच्याकडे भरपूर कल्पकता आहे. पर्यवेक्षक, मुख्याध्यापक पदभार घेतल्यावर खरे तर त्यांची जबाबदारी वाढलेली होती, पण त्या कार्यकुशल असल्यामुळे आणि जनसंपर्क, विद्यार्थी संपर्क, पालक संपर्क आणि सगळ्यात महत्वाचं ज्या शिक्षकांमध्ये आपण काम करतो त्यांच्याबद्दलचं सौहार्द असल्यामुळे त्यांना अडचणींपेक्षा आनंदाचे क्षण अनुभवाला आले आणि मग ती सगळी जबाबदारी त्या आत्मीयतेनं निभावून नेऊ शकल्या. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्या उत्तम मैत्रीण आहेत.
आणि सगळ्यात महत्वाचं उत्तम खानदेशी पाकशास्त्र कुशल आहेत. अनेकांना त्याने अगदी त्यांच्या खानदेशात नेऊन उत्तम पदार्थ करून त्यांचा सादर सन्मान केलेला आहे आणि या आदरातिथ्याबद्दल ते सगळेच लोक त्यांचे अत्यंत कौतुक करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे वडील डॉक्टर, माझेही वडील डॉक्टर. आमच्या दोघींचं बालपण खेड्यात गेलेलं, अत्यंत कष्टाने आम्ही इथपर्यंत आलो, उत्तम शिक्षक म्हणून गौरवान्वित झालो आणि या सगळ्या परिस्थितीतून समाज घडवायचं किंवा समाजाकरता काही समर्पण करायचं आमचं त्यांचं कार्य चालू आहे. महाराज त्याला भरपूर अजून सहाय्य करतील आणि त्यांच्या हातून खूप चांगलं कार्य व्हावं अशी ईश्वर चरणी, देवी सरस्वती आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांचा मी गोड निरोप घेते.